तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या पॉडकास्ट मध्ये. आणि आज आपल्यासोबत आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जलतरण स्पर्धेत नावाजलेले नालेगाव नगरीचे वैभवशाली श्रीमान बाळासाहेब मच्छिंद्र त्रिभुवन, त्याचबरोबर उत्कृष्ट क्रीडा शिक्षक, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडवणारे उत्कृष्ट जलतरणपटू, तसेच शासकीय माध्यमिक आश्रमशाळा जोंधळखेडा तामुक्ताईनगरची जळगाव येथे कार्यरत असून अनेक राष्ट्रीय लेवल आदिवासी विद्यार्थ्यांना घडवणारे उत्कृष्ट दिव्यांग व्यक्तिमत्व म्हणजेच श्री बाळासाहेब मच्छिंद्र त्रिभुवन यांचं आजच्या आपल्या या पॉडकास्ट मध्ये मनपूर्वक स्वागत आहे तुमचं. मनात घेऊन पूर्ण शिक्षणाला स्टॉप करून मी गाडी शिकण्यासाठी गेलो आणि त्या घटनेमध्ये नालो कसं या ठिकाणी भीषण अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये माझा कोपऱ्यापासून हातपासून मी गमावला तो आणि तिथून पुढे सगळं जीवन जे होतं माझं अंधारमय जीवन झालं. तर माझ्याकडे 500 ते 600 500 ते 600 आतापर्यंत माझ्याकडे 13 नॅशनल आणि 3 इंटरनॅशनल. जेव्हा मी इंटरनॅशनल मॅच जिंकून आलो तेव्हा त्याने माझं 1 कोटी रुपये खर्च केला. 1 कोटी रुपये? 1 कोटी रुपये नव्हता. समुद्र बघणं आणि स्पर्धेत सहभागी होणं सोबत झालं. टॉप 10 काढणार त्याच्यावर फर्स्ट प्राइज होतं ते 1 कोटीचं होतं. 1 कोटीचं फर्स्ट प्राइज. 42 किलोमीटर होतं ते. 42 किलोमीटर ती स्पर्धा झाली आणि 42 डिस्टन्स 10 तासामध्ये 42 डिस्टन्स मी कव्हर केलं. पण फक्त मिली मॅक्रो 3 सेकंदाने मी 42 किलोमीटरचा 10 घंटा स्विमिंगचा प्रवास. स्विमिंग पूल होता. स्विमिंग पूलला मी कंटिन्यू दररोजची 10 किलोमीटर. तर आजच्या या पॉडकास्ट मध्ये आपण सरांकडून ऐकूया एका छोट्याशा गावापासून ते राष्ट्रीय लेवल पर्यंत, आंतरराष्ट्रीय लेवल पर्यंत जलतरण स्पर्धेत सरांनी आपलं नाव टिकवलं. आपल्या गावाचं नाव, देशाचं नाव, राज्याचं नाव प्रतिनिधित्व केलंय. तर नक्कीच सर आपल्याला ऐकायला आवडेल. तर पॉडकास्टला आपण खूप महत्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया की सर आपण आपल्याला हे दिव्यांगत्व कसं आलं? दिव्यांगत्व नेमकी सांगायचं म्हणजे दिव्यांगत्व हा प्रकार खूप अवघड आहे. कोणाच्या जीवनात हा दिव्यांगत्व प्रकार यायला नको. पण काही नैसर्गिक आपत्ती येते तर काही वेळेस आपल्या संकट आपण ओढावून घेतो किंवा ओढावून येतात किंवा कळत न कळत काही गोष्टी घडतात. त्या प्रसंगातला माझ्यासोबत एक प्रसंग घडला आणि त्या प्रसंगातून मला खूप काही शिकायला भेटलं. खूप काही मी शिकलो. एक छोट्याशा नालेगाव या गावामध्ये शिकत असताना, शिक्षण करत असताना शिक्षणात शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी त्या पाळल्याने, त्याच्यानंतर वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी पाळल्याने आणि ह्या सगळ्या गोष्टीचा तणाव घेऊन, राग घेऊन, एक राग मनात घेऊन पूर्ण शिक्षणाला स्टॉप करून मी गाडी शिकण्यासाठी गेलो. आणि गाडी शिकताना एक 5-6 वर्ष मी तिथे घालवली. गाडी शिकण्यासाठी गेलो आणि 5-6 वर्ष मी तिथे घालवली. आणि त्या 5-6 वर्षामध्ये मी गाडी तर शिकलो, पण जेव्हा गाडी आता ड्रायव्हिंग करायचा टाइम तर माझ्यासोबत एक दुर्घटना घडली आणि त्या घटनेमध्ये नालो कसं या ठिकाणी भीषण अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये डाव्या हाताला दुखापत झाली आणि त्या अपघातामध्ये माझा कोपऱ्यापासून हातपासून मी गमावला तो. आणि तिथून पुढे सगळं जीवन जे होतं ते माझं अंधारमय जीवन झालं. सगळं प्रश्नांची न बारावी जीवनासमोर. आता कसं राहायचं, कसं जगायचं, काय काम करायचं, कुठला व्यक्ती करायचं, हे खूप सारे प्रश्न यायचे आणि त्याच्यासोबत खूप मानसिक तणाव यायचा. मानसिक तणाव यायचा आणि त्या मानसिक तणावामधून खूप सारा त्रास व्हायचा. चिडचिड व्हायची. कुठल्याही गोष्ट जाण्यासाठी 2 हाताची आवश्यकता असते. जिथे मी 2 हात समोर करायचा तिथे माझा 1 हात जा आणि ती वस्तू माझ्या हातातून पडल्यानंतर माझी चिडचिड व्हायची आणि एक राग यायचा, संताप यायचा आणि तो स्वतःवर व्यक्त करायचा. आपण म्हणतो कसं आलं का आणि ह्या गोष्टीला मी खूप फेस केलं. आणि जेव्हा एक शरीर असतं, शरीराचा प्रत्येक अवयव कामाचा असतो. कुठलाही अवयव असू द्या, तो कुठलाही निकामी नसतो. साधा हाताचा नाक असू द्या, तो सुद्धा महत्वाचा असता. आणि शरीराचा एक अति महत्वाचा पार्ट जो असतो तो गमावल्याचं खूप सारं दुःख होतं माझ्या मनात आणि खूप सारं दुःख होतं. आणि ह्या दुःखातून मी सावरण्यासाठी, निघण्यासाठी एक विचार करायचो, कसं निघावं, काय नाही. पण असे खूप सारे विचार करत बसायचो मी. आणि याच वेळी तुमचं शिक्षण पूर्णपणे बंदच झालेलं होतं. तर मग शिक्षणाकडे कशी वाटचाल झाली? तर
माझं शिक्षण जे होतं ते शिक्षण 8वी पर्यंत झालेलं होतं. म्हणजे ट्रक ड्रायव्हर होण्यासाठी शिक्षण पूर्णपणे बंद करून ट्रक ड्रायव्हरकडे हो, ट्रक ड्रायव्हरकडे गेलो मी. शिक्षण पूर्णपणे बंद करून मी ड्रायव्हिंग साईडला गेलो आणि ते ड्रायव्हिंग शिकलो, सगळ्या गोष्टी शिकलो. तर सगळ्या गोष्टी आता ड्रायव्हिंगची सुरुवात करायची, ड्रायव्हिंग लाईफ करायची सुरुवात, लाईफ ड्रायव्हिंगची जी म्हणजे तिथून ड्रायव्हिंग सुरू होईल अशा ठिकाणी. ज्या वेळेस माझं आता लायसन गेलं आणि मी लायसन बनवल्यानंतर आता मला एक स्वतःची जिम्मेदारी भेटली, स्वतःची एक जबाबदारी भेटणार. तर त्या जबाबदारीमधून मला एक स्वतःची गाडी भेटणार चालवायला आणि ती मी स्वतः चालवणार. जेव्हा हा वेळ आली तर त्या प्रसंगी माझा अपघात झाला आणि अपघात जाऊन मी डावा हात माझा गमावला. डावा हात जेव्हा गमावला, मग आता सगळं झालं. आता साधारण 1 वर्ष माझं हॉस्पिटलाइज झालं. 1 वर्ष हॉस्पिटलाइज गेलो. माझे पहिले 6 महिने मालेगाव वैद्य हॉस्पिटल येथे गेले. त्याच्यानंतर 3 महिने माझ्या नाशिक साई हॉस्पिटलला गेले आणि बाकीचे उर्वरित काय जे दिवस असेल ते ओम हॉस्पिटलला गेले. असं एकूण माझ्यावर 6 सर्जरी झाल्या. 6 सर्जरी झाल्या आणि त्या 6 सर्जरी नंतर मी 1 वर्ष पूर्ण मला रिकवर होण्यासाठी लागलं. असा एकंदर रिकवर होण्यासाठी लागलं. याच्यामध्ये खूप कालावधी गेला आणि जेव्हा दवाखान्यातून डिस्चार्ज झाला आणि मी घरी आलो, घरी आल्यानंतर सगळ्यांनी मला एक सहानुभूती दिली, सगळं दिलं. पण जेव्हा प्रत्यक्ष सगळं सहानुभूती वगैरे देऊन झालं, पण जेव्हा प्रत्यक्ष आपल्याला आता काहीतरी करायचंय तर त्यावेळेस माझी खूप सारी चिडचिड व्हायला लागली. त्या गोष्टी फेस करायला लागलो. तर त्या करता फेस करायला लागलो. मग आता माझा साधारणतः ऍक्सिडेंट झाला होता जानेवारी टू जानेवारी 1 वर्ष झालं. त्याच्यानंतर एप्रिल, मे, जून साधारणतः असं 1.5 वर्ष माझं हॉस्पिटलाइज किंवा रिकव्हरी मध्ये माझं गेलं. त्याच्यानंतर जून महिना उगवला. आता इथून पुढे करायचं काय क्वेश्चन. नातेवाईकांची सहानुभूती वगैरे सगळं झालेलं असेल. तिथून तुम्हाला प्रवास एकटाच असेल तुमचा. तिथून पुढे तर मला सगळ्या गोष्टी, आता नातेवाईक येणं, भेटणं, जाणं या गोष्टी चालायच्या. पण आता प्रत्यक्ष जीवनाला सुरुवात झालेली. जे दिव्यांगत्व मला आलेलं होतं ते दिव्यांगत्व जगण्याची आता प्रत्यक्ष सुरुवात झालेली होती आणि प्रत्येक नवीन दिवस हा नवीन अनुभव घेऊन येत होता. नवीन गोष्टी, नवीन अनुभव आणि नवीन एक प्रश्न घेऊन येत होता. अशाच्यामध्ये जून महिना उगवला. जून महिना उगवल्यानंतर मी वेगवेगळ्या तज्ञ लोकांचे सल्ले घेतले. आता मी शिक्षण तर केलं नाही, शिक्षण तर 8वी पर्यंतच केलंय. माझ्या जवळपास 6-7 वर्ष वाया गेलेले. मी पुन्हा एज्युकेशन तर जॉईन नाही करू शकत. मग एज्युकेशन जॉईन करायचं तर कसं करणार? तर त्यासाठी आता उदरनिर्वाहासाठी काहीतरी तर व्यवसाय करावा लागणार. मग त्या व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी वेगवेगळ्या तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घेतलं आणि त्याच्यामध्ये एक समाज कल्याण म्हणून ऑफिस आहे. समाज कल्याण मध्ये दिव्यांगांसाठी खूप साऱ्या स्कीम असतात. तर त्या स्कीम घेण्यासाठी मी समाज कल्याण ऑफिस मध्ये गेलो, संभाजीनगर इथे गेलो आणि संभाजीनगर इथे गेल्यानंतर त्यांनी ज्या कागदपत्राची पूर्तता सांगितली मला, तर कागदपत्राची पूर्तता कास्ट लागतं, रहिवासी लागतं, टीसी लागते, पाहिजे, हे पाहिजे, या सगळ्या. तर मी तिथे गेलो आणि तिथे त्यांनी एक दिव्यांग लोन योजना असते. ते दिव्यांगासाठी लोन सँक्शन करतात. त्याच्यासाठी काही डॉक्युमेंटची पूर्तता करावी लागते आणि ते डॉक्युमेंट्स बनवायचे सांगितले. आता मी पुन्हा संभाजीनगरहून घरी आलो आणि डॉक्युमेंटच्या सुरुवातीला झालं. सगळ्यात पहिले मी उत्पन्न काढण्यासाठी गेलो तर तिथे मला टीसीची मागणी केली. कुठलेही डॉक्युमेंट्स नाहीये, टीसीची मागणी केली आणि टीसीची मागणी करत होतो. आणि टीसीची मागणी करण्यासाठी जर माझं शिक्षण 8वी पर्यंत झालं, ते 6-7 वर्षापूर्वी सोडलेलं. मग ते टीसी घेण्यासाठी मी भटाणा येथे गेलो. माझं एज्युकेशन भटाणा येथे झालं. गावात होती पण मी ऍडमिशन भटाण्याला घेतलं. तर तिथं माझं टीसी घ्यायला गेलो आणि तिथल्या शिक्षकांनी बघितलं का चांगला विद्यार्थी होता, हाईट वगैरे होता, पोलीस मध्ये भरती होण्यासारखा होता, आर्मी भरती होण्यासारखा होता. पण अचानक ही गोष्ट घडली आणि एज्युकेशन मुळे असतं तर ही घटना घडलीच नसती. तर मग त्यांनी मला विचारणार, तू व्यवसाय काय करणार? तर मला समाज कल्याण अंतर्गत लोन भेटतं, त्या लोन घेऊन मी छोटा मोठा कुठला तरी व्यवसाय चालू करणार असं सांगितलं. ते म्हणले व्यवसाय केल्यापेक्षा तू शिक्षण केलेलं चांगलं. व्यवसाय खूप वर्षाचा गॅप आहे, 8-10 वर्षाचा गॅप आहे, गॅप असल्यामुळे. पण ते शिक्षण करण्यासाठी, आता शिक्षणाला सुरुवात करण्यासाठी मला भीती, 8-10 वर्ष गेले, आता एज्युकेशन पुढेच काही नाही.
पण जे शिक्षण घेतलेलं असतं ते माणूस विसरत नसतं. शिक्षण तर ते आपल्याला जे शिकवलेलं असतं ते कंटिन्यू सोबत असतं मरेपर्यंत. जोपर्यंत जे काही समाजात शिकलो, शाळेत शिकलो, सगळ्या गोष्टी आपल्या सोबत असतात. तर त्या गोरे सर म्हणून होते तिथं. गोरे सरांनी मला सांगितलं का तू त्रिभुवन 8 दिवसांनी ये, तुला 8 दिवसानंतर मी टीसी देतो. तर मी 8 दिवसानंतर गेलो आणि टीसी घेतले आणि बघितलं. तुम्हाला सांगितलं सर म्हणे, गोरे सर म्हणजे टीसी वाचून बघा, टीसीवर काय लिहिलंय तर बघा. तर टीसीवर लिहिलेलं होतं तुम्ही 10वी शिकत आहात. 10वी शिकत. त्या सरांनी स्वतःची रिस्क घेतली आणि त्याच्यावर मेन्शन केलं होतं तुम्ही 10वी शिकत आहात आणि तुम्हाला या शाळेत तर ऍडमिशन नाही देऊ शकत, कारण की खूप दिवस वाया गेले. 6-7 वर्षाचा गॅप झाला तर ते वाया गेलेले 6-7 वर्ष. तर एवढा कालावधीचं तुम्हाला नाही मॅनेज करू शकत, पण आमच्याकडे जी गोष्ट आहे ती मॅनेज करू. तर आम्ही तुम्हाला हे सजेस्ट करू शकतो तर तुम्ही आमच्याकडे 10वी शिकत आहात, म्हणजे या वर्षी तुमची 10वी चालू आहे रनिंग मध्ये, असं दाखवतोय तुम्हाला. नंतर टीसी घेऊन मी आपल्या नालेगाव शाळेमध्ये भागीरथी माध्यमिक विद्यालय नालेगाव इथे आलो आणि हजारे सरांना भेटलो आणि हजारे सरांनी ते टीसी बघितला. तुम्ही 10वी शिकत आहात, तो शब्द खूप मोठा होता. शब्द वाचला आणि त्यांनी मला ऍडमिशन देऊन टाकलं आणि तिथून पुढे माझी शिक्षणाची सुरुवात झाली. म्हणजे स्वतःच्या मनात नसताना देखील त्या शिक्षकामुळे शिक्षणाची सुरुवात झाली. हो. अरे वा. आणि या शिक्षणाच्या सुरुवातीनंतर तुम्ही स्विमिंग कडे कसे वळालात किंवा पुढे उच्च शिक्षणाकडे कशी वाटचाल झाली? मग मी 10वीला ऍडमिशन घेतलं. मी 10वीला ऍडमिशन घेतल्यानंतर मी लेफ्टी होतो. लेफ्टी म्हणजे माझं सर्व लिखाण काम डाव्या हाताने होतं. म्हणजे अजून एक समस्या वाढली, अजून एक संघर्ष वाढला आणि त्या संघर्षामधून आता करणार तर काय करणार. पहिलीमध्ये मुलगा जेव्हा टाकतात आणि शिक्षक लोक त्याला बोट धरून गिरवायला शिकवतात, तर ती परिस्थिती माझी 10वीत असताना पहिलीला आली. प्रत्यक्ष मला वडिलांनी ते लिहिणं शिकवलं बोट धरून. जेव्हा माझे वडील होते त्या वडिलांनी मला ते बोट धरून लिहिणं शिकवलं आणि ह्या गोष्टी हळूहळू सराव करत मी पाठी 4 वाजता उठून 6 वाजेपर्यंत 12 घडीची सराव करायचा, फक्त 12 घडी लिहायचं. म्हणजे 10वीला असं पण पहिलीपासून सुरुवात झाल्यासारखंच. पहिलीला असं 12 हे शब्द मी लिहिले, ते गिरवल्यानंतर त्या हाताला वळण लागलं. आता जेव्हा 10वी होती, 10वीच्या बोर्डाच्या एक्झाम आले आणि एक्झाम आल्यानंतर एक दिव्यांगाला सुविधा असते का रायटर घेता येतो, तर त्या रायटरची सुविधा उपलब्ध होती आणि मुख्याध्यापक जे सर होते हजारे सर यांनी सांगितलं की तुम्ही रायटर घ्या नाहीतर तुम्ही नापास असाल, असं त्यांनी सांगितलं. तर तेव्हा मी नाकारलं. तेव्हा एक रायटिंग करून एक स्वतःचा आत्मविश्वास आला होता मी ते एक्झाम देऊ शकतो. जेव्हा संघर्षातून आलो त्याच्यातून एक एक्झाम देऊ शकतो मी अनुभवाला आणि मी एक रायटरचं नाकारून दिलं. स्वतः पेपर लिहिण्याचं ठरवलं आणि त्या पेपर लिहिण्याचं ठरवलं आणि जेव्हा 10वीचा निकाल आला तेव्हा सगळ्यांना एक चिंता होती की नापास होतो हे सगळं, पण खूप मोठी रिस्क होती कारण की रायटर घेणं खूप गरजेचं होतं. लिखाण काम खूप स्लो होतं आणि त्याच्यामुळे फास्ट नव्हता. त्याच्यामध्ये पुन्हा एक दिवाणीदारांना रायटर भेटतो प्लस अर्धा घंटा वाढून भेटतो. तर त्या अर्ध्या घंट्याचा मी बेनिफिट घेतला आणि प्रत्येक पेपर लिहिले. तर मी 10वीला असताना मग किती पर्सेंटेज होते? तर 61% मी 61%. अरे वा. 61% मी 10वी पास झालो आणि 10वी पास झाल्यानंतर 11वीला मी इथेच राहिलो, 12वी पण इथेच केली आणि फर्स्ट इयरला मी औरंगाबादला जाण्याचा निर्णय घेतला. फर्स्ट इयरला औरंगाबादचा निर्णय घेतला आणि मी मिलिंद महाविद्यालय या ठिकाणी मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट सायन्स आर्ट फॅकल्टी होती इथे आर्ट असल्यामुळे मी तिथे आर्ट घेतलं आणि त्याच्यानंतर मग लेक्चर संपलं की खाली फिजिकल एज्युकेशन कॉलेज होतं आणि ते एज्युकेशन कॉलेजला खूप मोठं मैदान होतं. अजूनही मिलिंद कॉलेजचं खूप मोठं मैदान आहे. त्या मैदानामध्ये खूप मुलं प्रॅक्टिस करायचे, रनिंग करायचे वगैरे. तर स्विमिंग कडे वळण्या अगोदर तुम्हाला स्विमिंग व्यतिरिक्त काही दुसरी जॉब भेटेल किंवा आपण ती जॉबची तयारी करू असं काही वाटत होतं की फक्त स्विमिंग कडे कसे वळालं त्यानंतर?
इथून मी नालेगाव मधून औरंगाबादला जे ऍडमिशन घ्यायचं होतं त्याच्या मागे जे मी एज्युकेशन केलं आणि एक सरकारी नोकरी मिळेल, अपंगातून एक सरकारी नोकरी मिळेल, दिव्यांग व्यक्तींना राखीव कोटा असताना त्या कोट्यातून दिव्यांगांना नोकरी मिळतील. पण त्याच्यासाठी तर स्पर्धा परीक्षा करणं तर मोठ्या ठिकाणी जाणं, क्लास करणं, कारण की आपला खूप मोठा मागील 6-7 वर्षाचा गॅप असल्यामुळं क्लास लावणं गरजेचं होतं. त्यासाठी ते पुढलं शिक्षण घेण्यासाठी मी औरंगाबादला गेलो. तर तिथं गेल्यानंतर नोकरी हे होतच नव्हतं की आपण नोकरी करूया, कारण की मला आता जे माझं दिव्यांगत्व आल्यानंतर मला पुढलं काही काम धंदा करणार किंवा व्यवसाय टाकणं ह्या गोष्टी कठीण होत्या. पण एज्युकेशन करून नोकरी करणं मला हे सोपं वाटलं त्यावेळेस. त्याच्यामुळं मी नोकरीच्या हिशोबानेच पुढील शिक्षणाकडे मी वळालो. आणि त्यातून स्विमिंगची कशी आवड निर्माण झाली किंवा स्विमिंग बद्दल ओढ कशी निर्माण झाली? स्विमिंग बद्दल ओढ निर्माण झाली म्हणजे मी बरीच गाव होतं माझं गाव नालेगाव, या ठिकाणी मी वारंवार, माझं गाव असल्यामुळे माझं जाणं असायचं आणि माझी मित्रमंडळी खूप सारी होती गावामध्ये. मित्रमंडळीला घेऊन तलावावर जाणं आणि ती मित्रमंडळी एन्जॉय करायची. आमच्या वारकऱ्याचं धरण आहे, त्या धरणात जाऊन तिथं ते सगळे जण एकत्र जमायचो आणि ते खूप, मला स्विमिंग येत नव्हती. मी फक्त मी बाहेर बसून स्विमिंगचं एन्जॉय करायचो. अरे वा, म्हणजे अपघात होण्यापूर्वी पण नाही? अपघात होण्यापूर्वी मला स्विमिंग येतच नव्हती. अपघातानंतर माझा ज्या अपघात झाला त्याच्यानंतर मी स्विमिंग शिकलो. तर ते गावातील जे मित्र होते तर ते मित्र स्विमिंग करायचे, आपल्या पाण्याच्या आतमध्ये जायचे आणि ते स्विमिंग करायचे. मग स्विमिंग करत ते करायचे. मग मी बसून असायचो, कारण की भीती होती मनामध्ये, येईल का नाही येईल, काय होईल, त्याच्यात बी दिव्यांगत्व आलेलं. मग ते आता करणार तर कसं करणार, काय करणार. पण मग एक 8-10 दिवस झाले, उन्हाळ्याच्या सुट्ट्याला गेल्या होत्या, 8-10 दिवस झाले आणि एक मनात निर्णय केला का आपण पाण्यात उतरून बघू, काय तसं बी दिव्यांगत्व आलंय, तसं बी जगून काय करणार, असे प्रश्न खूप सारे मनात यायचे. त्याच असं जगून तरी काय करणार, त्याच मोटिवेशन, त्या प्रश्नातूनच मी पाण्याला एक दिवस उतरलो. थोडासा त्रास झाला होता 1-2 दिवस. काय अनुभव होता तो पहिला पाण्याचा अनुभव असा होता, कारण त्याच्या आधी पण स्विमिंग येत नव्हती, पाण्याची भीतीच गेलेली, पाण्याची भीतीच नाही. फर्स्ट टाइम पाण्यात उतरल्यानंतर जेव्हा जे नाकातोंडात पाणी चालतं आणि तो अनुभव जो येतो सर्वांना, तो अनुभव कठीण असतो, कारण की माणूस दुसऱ्यांदा हिंमत करत नाही पाण्यात जाण्याची. एकदा जागा तोंडात पाणी गेलं दुसऱ्यांदा हिंमत. पण मी कसं होतो, मी समस्येला त्रासलेलो होतो आणि एक स्वतःच्या जीवावर उदाहरण पाण्यात उतरलेलो होतो. जे होईल ते बघून घेता जे होईल ते बघून घेता बघू आता काय करू. मग ह्या गोष्टी करताना पहिले दिवस पाण्यात उतरलो, नाकातोंडात पाणी घेतलं, बाहेर आलो. मग बाहेर आल्यानंतर रिलॅक्स झालो. मग रिलॅक्स झाल्यानंतर फक्त गुडी एवढ्या पाण्यात गेलो आणि थोडे हातपाय हलवण्याचा प्रयत्न केला. मग बाकीचे मित्रमंडळी आले. मग आमच्या गावाकडे प्रथा होती त्याची आपण कॅन 5 लिटरची कॅन वापरतात, ती कॅन घेऊन त्या पोटाला आणि थोडं शिकवलं. मग 8 दिवसानंतर मी खूप मध्ये जायला लागलो कॅनच्या भविष्यात. तर तसं स्विमिंग पूलला शिकत असताना फ्लोटर असतं, तर सेम तसं इथं फ्लोटरचा उपयोग त्यांनी फक्त कॅन म्हणून फ्लोटरचा उपयोग केला होता. तर ती कॅन मला पोटाला बांधली आणि शिकवलं. एक आत्मविश्वास वाढत गेला. एक दिवस निश्चय केला कॅन सोडण्याची, सोडली कॅन आणि थोडासा गेलो. स्टॅमिनार नव्हता, स्टॅमिना नसल्या कारणानं पुन्हा एकदा बुडलो, पुन्हा एकदा बाहेर आलो. असं करत हळूहळू स्विमिंग करत गेलो. मग नंतर माझी स्विमिंग एवढी वाढून गेला सगळे मित्र मागं आणि मी पुढे असायचं. पण मग हे उन्हाळ्यात मी सगळं शिकलो आणि पुन्हा एज्युकेशन साठी सेकंड इयर साठी पुन्हा मला एज्युकेशन औरंगाबादला जायला लागलं. पुन्हा मिलिंद महाविद्यालयाच्या ग्राउंडवर गेलो. तिथले काही शिक्षक होते, त्या शिक्षकांनी, प्राध्यापक होते, त्यांनी मला मोटिवेट केलं आणि तू उत्कृष्ट खेळाडू बनू शकतो, तुझी हाईट वगैरे चांगली आहे तर तू रनिंग करू शकतो. मी रनिंगची सुरुवात केली. तसं गावाकडे स्विमिंग शिकलेलं, तिथं गेलो, रनिंगची सुरुवात केली. मग रनिंगची सुरुवात करून करत मग हळूहळू मॅरेथॉन नावाचा प्रकार होता. तो पुढला मॅरेथॉन काय असते माहिती.
पण तिथल्या गुरुंनी मार्गदर्शन केलं, कारण की तू बाहेर गावून आलेला, तुला एज्युकेशनसाठी पैसा लागतो, आणि जर तू मॅरेथॉन खेळला तर त्याचं प्राइस भेटतं, कॅश प्राइस. तर कॅश प्राइस मधून प्राइस असतं 5,000, 10,000, 15,000, 20,000. ते जर तू जिंकलं तर दिव्यांग गटामधून तू जरी जिंकलं तर ते तुला एज्युकेशनला सपोर्ट होईल, तो पैसा तुला भेटेल. मग मी सुरुवात केली मॅरेथॉनची. सगळ्यात पहिले मी लोकमत मॅरेथॉन पळवलं. पहिली मॅरेथॉन ही लोकमत मॅरेथॉन. तर स्पोर्ट्स मध्ये उतरलो मी, आणि उतरल्यानं सगळ्यात पहिली मॅरेथॉन जी होती पहिली सगळ्यात पहिले 2016ला लोकमत मॅरेथॉन पळवलो, आणि ती मॅरेथॉन पळवलो, आणि तिथं त्या मॅरेथॉन मध्ये दिव्यांग गटातून प्रथम प्राइज मारलं. आणि तिथं खूप सारे लोक मोटिवेट करायला, दिव्यांग खेडेगावातून आलेला शिक्षण घेतोय करतोय, आणि एक हातही नाहीये, तर एक असं मोटिवेशन करून म्हणून भरपूर लोक मला तिथे भेटले, खूप मोठे लोक. आणि तिथून पुढे स्पॉन्सरशिपची सुरुवात झाली. स्पॉन्सरशिप म्हणजे जे उत्कृष्ट खेळाडू तो खेळू शकतो, पण त्याला कुठल्या अडचणीला काम येतात, त्या अडचणीमुळे तो पुढे खेळू शकत नाही, पुढे चालू शकत नाही. मग ह्या गोष्टी सगळ्या करू शकतात, आणि त्या गोष्टींमधून करू शकतात. म्हणजे स्पॉन्सरशिप अशी असते, तसं समोरचा व्यक्ती आपल्यावर पैसा लावला. स्पॉन्सरशिप म्हणजे पैसा लावणं, कारण त्या पैशातून आपण त्यांना आउटपुट देणे. आउटपुट असं जी स्पर्धा स्पर्धेत तुमचा नंबर आला पाहिजे, जिंकलं पाहिजे, त्याच्या मागची त्यांची एक सुरुवात असते त्याच्यामध्ये. तर ह्या उद्देशानं लोक स्पॉन्सर करतात. म्हणजे खेळाडूचं फक्त जिंकणं हेच त्यांच्यासाठी स्पॉन्सरशिप मधून मिळालेलं काय, म्हणजे खेळाडू जिंकला पाहिजे, चांगला घडला पाहिजे, मोठा खेळाडू घडून मोठ्या देशाचं नाव केलं पाहिजे, आपल्या जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव, राज्याचं नाव. स्पॉन्सरशिप मध्ये पैसा भेटावा असा कुठला हेतू नसतो, तर खेळाडूचं घडणं महत्वाचं, खेळाडू घडणं महत्वाचं असतं. त्याच्यासाठी ती एक मदत असते. ती एक मदत वेगवेगळे असतात, जसे अभय देशमुख सर असेल. म्हणजे पहिली स्पॉन्सरशिप कोणाची भेटली? तर सगळ्यात मला पहिले स्पॉन्सरशिप जे होते, आपलं शासकीय रुग्णालय जे आपण त्याला घाटी म्हणतो, त्या रुग्णालयामध्ये कान नाक घसा प्रमुख देशमुख सर म्हणून आहे. कान नाक घसा जे विभाग आहे तिथं, कान नाक घसा स्पेशलिस्ट विभाग आहे, ते विभागाचे इंचार्ज देशमुख सर म्हणून आहे. अच्छा. तर त्या देशमुख सरांनी सर्वात पहिले मला स्पॉन्सरशिप त्यांनी केली. आणि तिथून पुढे मग मला कुठल्याही स्पर्धेला जायचं असले की मी त्यांना कॉल करायचो की सर मला असायची स्पर्धेच्या ठिकाणी जायचंय, तर तुमची कोणती होईल ती मदत करा मला. मग ते त्यांच्या पद्धतीने जी होईल ती मदत करतात, कंटिन्यू ते आजही आतापर्यंतही मदत करतात. फक्त एक कॉल करण्याची गरज होती. त्यांना सांगितलं माझी समजा स्पर्धा आहे, या स्पर्धेला जायचंय, तर ते सांगतात फक्त तुला आकडा पाठवा मला. रिजेक्शन असेल ती कुठली गोष्ट फक्त एक आकडा पाठवतो, आम्ही तुला पाठवून देतो. तसं ते देशमुख सरांची खूप मदत होईल. मग मॅरेथॉन मधून स्विमिंग कडे कसे वाटत झाले? स्विमिंग कडे मी जेव्हा मॅरेथॉन मध्ये होतो, आणि तिथं अभय देशमुख सर म्हणून होते, तर ते आपलं सिद्धार्थ गार्डन जे सिद्धार्थ गार्डनच्या पाठीमागे सिद्धार्थ जलतरण म्हणून आहे, तर ते सिद्धार्थ जलतरणचे इंचार्ज होते तिथले. आणि त्या मॅरेथॉनच्या गटाने एक कमिटी असते, आणि त्या कमिटीमध्ये ते होते. आणि जेव्हा फर्स्ट प्राइज भेटलं त्यांनी बघितलं, हाईट वगैरे बघितलं, फिटनेस बघितल्यानंतर मग जे घाटीचे देशमुख सर होते त्यांनी स्पॉन्सर केल्यानंतर त्या देशमुख सरांनी सांगितलं, अभय देशमुख सरांनी सांगितलं कसा विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी उत्कृष्ट आहे, चांगला आहे, तो जर स्विमिंग कडे वळाला तर खूप तो देशाचं नाव लौकिक करेल. कारण 6 फूट हाईट आहे, जेव्हा तो पाण्यामध्ये आडवा पडेल तर ते 6 फूट त्याच्या अंतरानंच पाणी कापलं जाईल. आणि जेव्हा तो 2-3 हात मारेल तेव्हा ते पाणी 15 ते 20 फुटाचं, म्हणजे त्याच्या हाईटचं एवढं बेनिफिट भेटेल, जो 50 मीटरचा स्विमिंग पूल आहे तो कमीत कमी 20 ते 25 स्ट्रोक मध्ये कम्प्लीट करेल त्या हाईट मुळे. या अनुषंगाने ते अभय देशमुख सर. अच्छा, म्हणजे तुमच्यातल्या हाईट नुसार सरांनी तुम्हाला सजेस्ट केलं की स्विमिंग मध्ये जर केलं तर स्विमिंग मध्ये तुम्ही करिअर केलं, उत्तम करिअर होऊ शकतं, किंवा उत्तम जलतरणपटू तुम्ही होऊ शकता. म्हणून ते अभय सरांनी मला पर्सनली येऊन भेटले, त्यांनी माझं नाव वगैरे ऍड्रेस विचारला, आणि ह्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या, या सर्व गोष्टी कमी कशा लेवलवर आलो, काय आलं, कसं आलं. त्यांनी मला फक्त एकच सांगितलं, उद्या सकाळी 6 वाजता, ज्या दिवशी लोकमत मॅरेथॉन झाली त्याच दिवशी सांगितलं, उद्या सकाळी 6 वाजता तू सिद्धार्थ जलतरणावर ये,
असं मला सिद्धार्थ तर माहिती नाही. सिद्धार्थ गार्डन मध्ये हो त्याच्या अपोजिट बॅक साईड यायचं सिद्धार्थ तर कॉल विचारायला सांगता मग तिथून पुढे गेलो तर माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिले मी स्विमिंग पूल बघितलं. त्याच्या अगोदर मी कधी स्विमिंग पूल बघितलं स्विमिंग पूल कसा असतो टीव्ही मध्ये फक्त थोडंसं ऐकलं होतं किंवा थोडं बघितलं होतं त्याच्यावर झेलत नव्हती मला. पहिलं जे होतं ते स्विमिंग पूल पहिल्यांदा डोळ्याने बघितलं आणि बघितल्यानंतर ते स्विमिंग पूलचं पाणी वगैरे तिथलं वातावरण पैशात येईल का नाही येईल काय खूप सारे प्रश्न पडले. आणि त्या सरांनी भेटलो आणि त्या सरांनी सांगितलं की तुला स्विमिंग येते का. मी हो म्हटलं कारण की आपण गावाकडे शिकलेलो होतो. तर ते स्विमिंग मी तिथं गेलो आणि स्विमिंग शिकत असताना त्याने बघितलं स्विमिंग तर येते तुला पाण्यावर तरंगता येते ते महत्वाचं पाण्यावर तरंगता येते ते महत्वाचं. आता तू गावाकडे जे स्विमिंग करत होतं ती स्विमिंग तुझी फक्त एक फिटनेस साठी किंवा एक एन्जॉय म्हणून किंवा ही नव्हती तर ती प्रोफेशनल स्विमिंग नव्हती. तर मग ही एन्जॉय मधली स्विमिंग आणि प्रोफेशनल स्विमिंग याच्यात काय एन्जॉय मध्ये स्विमिंग म्हणजे एन्जॉय मध्ये काय करतो आपण फक्त एक कपडे काढून सध्या आपण वर तरंगता कसं येईल एवढाच प्रयत्न करतो. पाण्यावर आपल्याला तरंगता कसं येईल आपण एवढेच प्रयत्न करतो आणि पाण्यावर तरंगतो आणि त्यालाच आपण स्विमिंग म्हणून आनंद घेतो त्याचा. प्रोफेशनल स्विमिंग असते प्रोफेशनल स्विमिंग मध्ये एकूण 4 स्ट्रोक असतात. 4 स्ट्रोक पहिले सगळ्यात पहिले फ्री स्टाईल असतं त्याच्यानंतर बॅक स्ट्रोक असतो त्याच्यानंतर ब्रेस्ट स्ट्रोक असतो त्याच्यानंतर फ्लाय असतो बटरफ्लाय म्हणतात त्याच्यानंतर आयएम असतो असे एकूण 5 प्रकार असतात प्रोफेशनल स्विमिंग. जर तुम्हाला प्रोफेशनल स्विमर व्हायचंय प्रोफेशनल स्विमिंग करायची आहे तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये तर तुम्हाला हे 5 युनिट असतात. तर हे 5 युनिट शिकणं खूप गरजेचं असतं. तर ते 5 युनिट शिकल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही स्विमिंग किंवा स्विमिंग करू शकत नाही स्विमिंग येऊ शकते प्रोफेशनल स्विमिंग प्रोफेशनल स्विमर तर स्विमर तुम्ही नाही होऊ शकत स्पर्धेमध्ये उतरू शकत नाही स्पर्धेमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. 5 जे प्रकार आहे तर सगळ्यात पहिलं असतं फ्री स्टाईल. फ्री म्हणजे तुम्ही कसंही पोहा त्याचं नावच फ्री स्टाईल आहे त्याच्या नावातही सगळं रहस्य दडलेलं आहे. म्हणजे आपण फ्री पॉप फ्री स्टाईल करत असतानाही फ्रीचे बी काही नियम असतात. तर फ्री स्टाईल जे असतात तर त्याचा हात समोर गेला पाहिजे डोक्याच्या समोर डोक्याच्या समोर पाण्याच्या वरती निघून डोक्याच्या समोर हात पडला पाहिजे. आणि सगळ्यात जास्त स्पीड जी असते ती सगळ्यात जास्त स्पीड फ्री स्टाईल असते. फ्री स्टाईल असते 50 मीटर जे डिस्टन्स असतं ते 30 सेकंद असते 25 सेकंदात कव्हर होतं आणि त्याच्यानंतर तुमची हाईटची बेनिफिट होतं. हाईटचं बेनिफिट होतं जो प्रसिद्ध जो मायकल फेलिप्स म्हणून अमेरिकेचा जलतरणपटू आहे तर त्याची जवळपास 7 फूट हाईट आहे. 7 फूट हाईट आहे तर त्याला ऑलिम्पिक मध्ये 9 मेडल आहे. त्याच्यामुळे त्याचा इव्हेंट फ्री स्टाईल आहे. फ्री स्टाईल जो असला तो फ्री स्टाईल खूप महत्वाचा असतो. फ्री स्टाईल असतो. त्याच्यानंतर येतो बॅक स्ट्रोक. बॅक म्हणजे आपलं गावाकडून पाणी झोपून पोहणे आपण त्याला बॅक म्हणतो. उलट त्याच्यावरती तसंच असतं पण पाण्याच्या वरती आपले पाय आणि हात दोन्ही दिसले पाहिजे. पायाची किकिंग चालली पाहिजे आणि हात बी चालले पाहिजे. तर हात कानाजवळून गेला पाहिजे कानाजवळून पाठीमागं जाऊन हात आला पाहिजे त्याला बॅक स्ट्रोक म्हणतात. तो बॅक स्ट्रोक करावा लागतो तो बॅक असतो. त्याच्यानंतर ब्रेस्ट स्ट्रोक असतो. ब्रेस्ट स्ट्रोक जो असतो आपण जसं गावाकडे गेलो किंवा धरणाकडे गेलो पुढे गेलो एक बेंडूक बसलेला असतो आणि त्या बेंडूकला आपण मारतो. बेंडूकला मारल्यानंतर बेंडूक जेव्हा पाण्यामध्ये जातो पाण्यात जाताना त्याची जी पोझिशन असते तो एकदम स्पीडने जसा निघतो त्याची जी पोझिशन असते आणि बेंडूक ज्या प्रकारे पोहतो त्या प्रकारे सेम पोहणं त्याला म्हणजे ब्रेस्ट स्ट्रोक. पाण्यात कंटिन्यू पोहोच जाणं खालीवर खाली जसा बेंडूक पोहतो तसं सेम त्याला ब्रेस्ट स्ट्रोक म्हणतात. त्याच्यानंतर येतो फ्लाय म्हणजे फ्लाय म्हणजे त्याला बटरफ्लाय म्हणतात. बटरफ्लाय म्हणजे आपलं बटरफ्लाय म्हणजे जसं आपलं फुलपाखरू जसं उडतं फुलपाखरू उडताना दोन्ही पंख असं हलवतात ते सेम पाण्यामध्ये तसेच दोन्ही हात हलवणार सोबत दोन्ही हात सोबत दोन्ही हात वरती घेऊन ते समोर टाकणं आणि पाणी मागं उडणं पुन्हा हात बाहेर काढणं टाकणं आणि मागं उडणं हे असतं. आणि हे 4ही प्रकार जे असतात फ्री बॅक ब्रेस्ट आणि फ्लाय हे 4ही मिळून जो या 4हीचं कॉम्बिनेशन 4ही एकत्र करून जो खेळला जातो त्याला आयएम म्हणतात. म्हणजे मिडले रिले असतो तो
अच्छा. ती तो असतो 200 मीटरचा. तो 200 मीटर असतो. 50 मीटर फ्री जाणं, येताना बॅक येणं, जाताना फ्लाय करणं, येताना ब्रेस करणं. 50 मीटर चारही इव्हेंट एकत्र केले जातात. चार इव्हेंट एकत्र केले जातात. त्याला तो असतो 5वा AM. हाय म्हणतात त्याला. जो 5वा असतो त्याला हाय म्हणतात. तर त्याच्यात तुमचा कोणता इव्हेंट होता? तो माझा जो होता तो ब्रेस्टस्ट्रोक होता. ब्रेस्टस्ट्रोक असा होता माझा की माझे हात मजबूत नव्हते. तर माझी अप्पर बॉडी जी होती ती मजबूत नव्हती, स्ट्रॉंग नव्हती. कारण की इनबॅलन्स बॉडी येत होती. कारण की हाताने चालवणं, एक हाताने जास्त पाणी ओढलं जायचं आणि दुसऱ्या कमी ओढलं जायचं, म्हणजे इनबॅलन्स बॉडी यायची. पण ब्रेस्टस्ट्रोक जो असतो त्याच्यात पायाने किक करावं लागतंय. तर माझी लोअर बॉडी जी होती ती स्ट्रॉंग होती, खूप स्ट्रॉंग. तर स्ट्रॉंग असल्यामुळं माझं ब्रेस्टस्ट्रोक एवढं भारी होतं का मी जवळपास 22 सेकंदामध्ये 50 मीटर कव्हर करायचं. 22 सेकंदात माझं जे इंटरनॅशनलचं जे रेकॉर्ड आहे ते 22 सेकंदाचं आहे. 22 सेकंदामध्ये मी कव्हर केलं. तर मग इथून जलतरण स्पर्धेची सुरुवात कशी झाली तुमची? पहिली जिल्हास्तरीय म्हणा किंवा राष्ट्रीय जलतरण स्पर्धा? सर्वात पहिले मग हे स्विमिंग शिकल्यानंतर, हे 4 स्ट्रोक शिकल्यानंतर प्रत्यक्ष आता आपल्याला स्पर्धेत उतरायचं, स्पर्धेत सहभागी घेणं. तर सर्वात प्रथम सुरुवात मी 2013 पासून केली. 2013 मध्ये सर्वात पहिले पुन्हा इथे पॅरा ऑलिम्पिक म्हणून स्पर्धा होते. ती पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा राज्यस्तरीय होती आणि त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. कधी पदवी खेळलो नाही. स्विमिंगची स्पर्धा काहीच कुठला अनुभव नव्हता. मग तिथं गेलो आणि बघितलं स्विमिंग. तर तिथं 200-250 स्विमर आलेले होते. पॅरा ऑलिम्पिक मध्ये 200-250 स्विमर आलेले होते. मग एवढे स्विमिंग बघून थोडीशी भीती वाटली. पहिलीच वेळ भीती वाटली. स्विमिंग पूल होता, त्याच्यामध्ये स्पीड वाढवणं, पिकअप घेणं, परफेक्ट स्ट्रोक येणं, त्याच्यासाठी परफेक्ट स्ट्रोक नाही यायला ते डिस्क्वालिफाय होतं. डिस्क्वालिफाय म्हणजे स्पर्धेच्या बाहेर काढतात. त्या स्पर्धेमधून तुम्ही म्हणजे तेवढी स्पर्धा आहे. तर फ्री स्टाईलची स्पर्धा चालू झाली. तर फ्री स्टाईल तुम्हाला प्रॉपर नाही आलं तर तुम्हाला जर प्रॉपर तुम्ही फ्री स्टाईल नाही केली तर तुम्हाला तिथं पास केलं जातं, डिस्क्वालिफाय केलं जातं. डिस्क्वालिफाय केलं म्हणजे ती स्पर्धा केलं नाही, तुम्ही हारले बी नाही, तुम्ही त्या स्पर्धेतून बाद झाले. त्या स्पर्धेतून तुम्ही बादच झाले. तर मग ते येणं गरजेचं असतं. सर्वात पहिले आपली जी पुण्याला झाली ती सर्वात पहिले होती. एक जिंकलो नाही मी, माझी 5वी रँक मिळाली मला, पण एक अनुभव आला. वेगवेगळे नॅशनल इंटरनॅशनल लेवलची खेळाडू तिथे आलेले होते. त्यांचं बघितलं, त्यांची फ्री स्टाईल कशी असते, बॅक कसा असतो, ब्रेस कसा असतो, फ्री स्टाईल कसं असतं, आयएम कसं करतात, ते ग्लायडिंग, पाण्यात ग्लायडिंग करावं लागतं, ती ग्लायडिंग कशी करतात, म्हणजे सगळ्या गोष्टी मी तिला ऑब्झर्व केल्या, बघितल्या आणि त्या बघून वर्षभर प्रॅक्टिस केली. पुन्हा वर्षभर प्रॅक्टिस केली आणि 2014 मध्ये मी पहिल्यांदा गोल्ड मेडल मिळाला. अरे वा, क्या बात. ही कुठं झाली होती स्पर्धा? 2000 पुण्यामध्ये झाली. 2014 ज्या स्पर्धेला 5वी रँक येणार होते 2013ला, त्या स्पर्धेत 2014ला गोल्ड मेडल मिळालं. अरे वा, अशी माझी स्पर्धेची सुरुवात आहे. म्हणजे ही पहिली गोल्ड मेडल मिळण्याची स्पर्धा. अच्छा, मग तिथून पुढे त्या प्रवास वाढतच गेला आणि मेडलवर मेडल मिळवत गेले. तिला 2014ला मी गोल्ड मेडल, स्टेट लेवलला गोल्ड मेडल, त्याच्यामुळे माझं नॅशनलला सिलेक्शन झालं. अच्छा, मग नॅशनल बी फर्स्ट टाइम होतं 2014 मध्ये. तर 2014ची जी नॅशनल होती, तर नॅशनल म्हणल्यावर प्रत्येक राज्याची मुळे आपला पूर्ण भारत देशातून आपले जेवढे 29 राज्य आहे, 28-29 राज्य, त्या राज्यातून खेळाडू आलेले असतात. प्रत्येक राज्याची एक टीम असते, जवळपास प्रत्येक राज्याची एक टीम असते, 200-250 लोक असतात त्याच्यात. अच्छा, तशी प्रत्येक राज्याची टीम असते. आता टीम आली, ती सगळ्यात पहिले कर्नाटक इथे पहिली नॅशनल माझी कर्नाटकला झाली आणि त्या नॅशनल मध्ये तेव्हा इंटरनॅशनल लेवलची खेळाडू आलेली होती तिथे. आणि त्यांचा जो स्पीड होता, तर माझं टायमिंग जो होता, तर मी जेव्हापर्यंत जोपर्यंत बॅचलर होतो, नवीन होतो, स्पर्धेमध्ये भाग घेणं होतं, तोपर्यंत माझं 100 मीटरला माझे 2.5 मिनिटं लागायचे. 100 मीटरला 2.5 मिनिट? 100 मीटरला मी 2.5 मिनिटं लागायचे मला. आणि तो टाइम मी नंतर कव्हर केला. पण जे नॅशनलाइज प्लेअर होते ते जवळपास 50 सेकंदामध्ये 45 सेकंद 50 सेकंद असं 100 मीटर कव्हर करायचे. टायमिंगचं खूप तफावत होती. मग तिथं नॅशनलला गेलो. नॅशनलला गेल्यानंतर बघितलं तिथलं वातावरण
आणि 2015ची जी नॅशनल होती ती नॅशनल मी तिथं हरलो, कर्नाटकची नॅशनल हरलो. आणि तिथून मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या. काही सिनियर खेळाडू होते, ते सिनियर खेळाडूची राहण्याची पोझिशन, ते उठतात केव्हा, बसतात केव्हा, त्याचा डाएट काय असतो, शेड्यूल काय आहे, त्याचा डाएट वगैरे कसा असतो, ते किती वेळ झोपतात, किती वेळ उठतात, या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या मी तिथे. ऑब्झर्व केल्यानंतर या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या आणि ऑब्झर्व करून त्याचं पुन्हा त्यांना फॉलो केलं. कारण की एक सिनियर असतो, सिनियरला फॉलो केली की गोष्टी शिकायला भेटतात. तसंच 2016-17 मध्ये जयपूर राजस्थान येते, सॉरी उदयपूर राजस्थान येते, पुन्हा नॅशनलला क्वालिफाय झालो. आणि त्या नॅशनलला क्वालिफाय झालो आणि त्या मागच्या स्पर्धेचा अनुभव घेऊन त्या स्पर्धेमध्ये मी राष्ट्रीय लेवलला गोल्ड मेडल मिळवलं. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे पहिली स्पर्धा एक अनुभव म्हणून तिथं नाही काही करता, पण दुसऱ्या वेळेस तिथं अनुभवाच्या जोरावर त्यांनी गोल्ड मेडलच घेतलं प्रत्येक ठिकाणी वर्षभर प्रॅक्टिस आणि अनुभव गोल्ड मेडल जिंकवलं. तर मग तसं अशी सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर इंटरनॅशनलला इंचॉनला मॅच होती. कुठे? इंचॉन. हे कुठं? उत्तर कोरिया. इंचॉन इथे मॅच होती, तर त्या मॅच साठी मी गेलो. पहिली इंटरनॅशनल माझी होती. पहिली इंटरनॅशनल ती 2018 होते आणि तिथं गेलो इंटरनॅशनलला गेलो आणि त्या पहिल्या स्पर्धेमध्ये गेलो, इंटरनॅशनल होती. तर तिथं मला ब्रॉन्झ मेडल मिळालं. तिसरी रँक आली मला. तिसऱ्या रँकला मी तिथे आलो आणि अशा लेवलला माझी ही कम्प्लीट झाली. अच्छा, तर हे सिलेक्शन नेमकं कसं होतं नॅशनल इंटरनॅशनलचं? तर तुम्ही जेव्हा स्पर्धेत सहभागी होतात आणि स्पर्धेत सहभागी होत असताना तुम्ही स्पर्धेत होता, तुमची रँकवर डिपेंड असतं. तुम्ही जर गोल्ड आणि सिल्वर मेडल जिंकताय कंटिन्यू, तर तुमचं पुढं सिलेक्शन होत जातं. तर ते तुमचं एक लेवल पर्यंत असतं सिलेक्शन. गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल हे तुमचं नॅशनल लेवल पर्यंत असतं. पण नॅशनलच्या पुढे क्वालिफाईड टायमिंग असतो. आणि ते ठरलेलं टायमिंग असतो. तर ते टायमिंग आपल्याला क्वालिफाय करावं लागतो. टायमिंग केलं. जसं आपला भारत देशाचं उत्कृष्ट नेतृत्व गाजवणारा नीरज चोप्रा जो भालाफेकमध्ये चांगला खेळतोय, त्याचं ऑलिम्पिक सिलेक्शन होतं किंवा ऑलिम्पिक ट्रायल होतो. तो आता जॉईनिंग थ्रो करतो, म्हणजे भालाफेक जॉईनिंग थ्रो करतो. तर त्याला टार्गेट दिलं जातं. आता मागच्या वर्षाचं बघितलं जातं, तर मागच्या वर्षाचं ऑलिम्पिकचं टार्गेट जे आहे ते 94 मीटरचं. 94 म्हणजे मागच्या ऑलिम्पिकचं जे टार्गेट होतं आपल्याला, मागील ऑलिम्पिक झालेलीचं टार्गेट जे होतं ते 94 मीटर होतं. आता तुम्हाला 94च्या पुढं तुम्हाला 96 मीटरचं क्वालिफाय असेल. जर तुम्ही 96 मीटर थ्रो करताय तर क्वालिफाय होतं. तसंच तुम्हाला टायमिंग असतो. स्विमिंग मध्ये तसा टायमिंग असतो. तर त्या टायमिंग मध्ये तेवढं डिस्टन्स कव्हर करणं तुम्हाला. जर तुम्ही 50 मीटर इव्हेंट घेतला, फ्री स्टाईल 50 मीटर इव्हेंट घेतला, तर तो इव्हेंट तुम्हाला दिला जातो. एकूण तुम्हाला 30 सेकंड दिले जातात. 30 सेकंदामध्ये जो कमीत कमी टायमिंग दिलं जाईल त्याचं पुढं इंटरनॅशनल किंवा एशियन गेम असेल किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप असेल किंवा ऑलिम्पिक असेल किंवा पॅराऑलिम्पिक असेल, जे असेल ते तुमच्या टायमिंगवर सिलेक्शन केले जातं. अच्छा, तर मग जी तुमची इंटरनॅशनल पहिली स्पर्धा झाली होती, तर तिला हे स्पॉन्सरशिप झालेली की सरकारकडून काही मदत किंवा स्वतःच्या ज्याच्यावर असेल? जी इंटरनॅशनल झाली, तर इंटरनॅशनलच्या पुढे जी पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया असते, तर ती पूर्ण काही खर्च करते. म्हणजे आपला खर्च पूर्ण. जेव्हा तुम्ही नॅशनल होता, नॅशनल झाल्यानंतर तुम्ही जी पॅराऑलिम्पिक कमिटी जी ऑलिम्पिक्स ऑर्गनाईज करते, प्रत्येक एक देशाला एक कमिटी दिलेली असते. तशीच आपल्याला इंडियाला एक कमिटी दिलेली, पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया, इंटरनॅशनल पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया आणि नॅशनल ऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया, अशा 3 कमिटी असतात. तर ती कमिटी असते, ती कमिटी वेगवेगळा खर्च करत असते. तर पॅराऑलिम्पिक कमिटी ही भारत देशाची सलग नाही. सलग नसल्या कारणाने त्या देशातील प्रत्येक देश जो असतो त्या कमिटीला आपल्याला एक ठराविक निधी देतो आणि तो निधी त्या खेळाडूंना खर्च केला जातो. तर सगळ्यात पहिले खर्च हा आपल्याला स्वतः करावा लागतो. अच्छा, म्हणजे इंटरनॅशनल जायचं आपल्याला, इंटरनॅशनल साठी फ्लाईट साठी जो लागणारा खर्च आहे, राहण्यासाठी, जेवणासाठी सगळं खर्च जो आहे तो पहिला स्वतः करावा लागतो आणि त्याचं एक बिल तयार करावं लागतं आणि ते बिल पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया यांच्याकडे सबमिट करावं लागतं. का ह्या स्पर्धेसाठी आमचा एवढा खर्च झालेला आहे.
मग ह्यो खर्च आम्हाला देण्यात यावे म्हणून ते बिल त्यांच्याकडे सबमिट करावं लागतं. मग ते बिल गव्हर्नमेंटकडे सबमिट करतात. ते आमचे एकूण एवढे खेळाडू होते, ते खेळाडू अशा ठिकाणी स्पर्धेसाठी गेले, तर त्यांना तो खर्च मिळण्यात यावा. तर त्याच्यावर प्रत्यक्ष आपले जे भारताचे पंतप्रधान असतात तो निधी ते अवेलेबल करून देतात. जे पॅरालिम्पिक कमिटीला तो निधी अवेलेबल करून, मग त्या निधीची ती प्रोसिजर असते, त्या प्रोसिजरला 6 महिने लागतात. 6 महिन्यानंतर जो आपण खर्च केलाय आपल्याला मिळतो. म्हणजे ही त्याची प्रोसेस आहे. तर मग या प्रोसेस बद्दल काही असं काही सूचना किंवा बदल झाला पाहिजे असं काही वाटतं की जे चांगलंच आहे असं? 2016 पर्यंत खूप प्रॉब्लेम होते. 2016 पर्यंत खूप सारे प्रॉब्लेम होते. पॅरालिम्पिक कमिटी जी होती किंवा पॅरालिम्पिक होती, कुठल्याही राज्याचं किंवा आपल्या देशातील कुठल्याही राज्याचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं आणि लोक त्याच्यावर दुर्लक्ष करायचे, त्याला निधी पुरवत नव्हते. पण 2016 पासून असं खूप जे पंतप्रधान आहे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान, ते खूप सारे निर्णय घेतले दिव्यांगाचे आणि 2016 नियम कायदा बनवला. त्या कायद्यानुसार खूप सारे बदल केले आणि जो अपंग शब्द होता, अपंग शब्द आता हा येणारा होता. बघा तो अपंग आलाय, येणारा शब्द होता. 2016च्या जे नवीन GR काढले, नियम बनवले, त्याच्यात अपंग शब्द करून दिव्यांग शब्द टाकला. त्याचबरोबर खूप साऱ्या अशा फॅसिलिटी दिव्यांगांना दिल्या. त्याच्यातून खूप सारं डेव्हलपमेंट केलं. डेव्हलपमेंट करून जो अपंगाचा निधी होता तो निधी बी वाढवण्यात आला. जे 2016 पासून खूप सारे बदल झाले. म्हणजे त्याच्या आधी बऱ्याच प्रमाणात तुटे होत्या, तर त्या 2016 नंतर बऱ्याच प्रमाणात नवीन कायदा आला. नवीन कायद्यानुसार खूप सारे दिव्यांगांना अधिकार देण्यात आले. जो अल्ट्रासिटी कायदा जो होता तो फक्त SC आणि ST कॅटेगरीला लागू होता, बाकी अदरला लागू नव्हता. तर तोच कायदा आता दिव्यांगांना सुद्धा त्यांनी लागू केलाय. तर 2016 खूप सारे बदल आले. तुम्ही एखाद्या दिव्यांगांना मारहाण करताय तर तो दिव्यांग तुमच्या अल्ट्रासिटी करू शकतो. तो कायदा 2016 मध्ये पाहिजे. SC ST व्यतिरिक्त कुठलाही दिव्यांग असेल तरी तो या तुमच्यावर कारवाई करू शकतो. तर तुम्ही शिक्षणाची सुरुवातच नोकरी मिळावी म्हणून केली होती की दिव्यांग कोट्यातून आपल्याला एक चांगली नोकरी भेटत, त्या पद्धतीने त्यासाठीच तुम्ही छत्रपती संभाजीनगरला शिकायला गेले, तिथूनच शिक्षणाची सुरुवात झाली. तिथून मॅरेथॉनकडे वळाले, मॅरेथॉनकडून स्विमिंगकडे वळाले, स्विमिंगकडून नॅशनल इंटरनॅशनल पर्यंत लेवलचे खेळले. तर तिथपर्यंत खेळल्यानंतर मी तुमचं नोकरीचं जे स्वप्न होतं तर त्याबद्दल काय आलं ते त्याविषयी काय सांगाल? जे गावातून ध्येय घेऊन मी जो निघालो होतो, जे नोकरीचं ध्येय होतं, पण पुढे गुरु भेटले, मार्गदर्शन भेटल्यानंतर जर तुमची हाईट आहे, हाईटनुसार तुम्हाला बेनिफिट होणार. बेनिफिट झाले स्पोर्ट्समध्ये आले. स्पोर्ट्समध्ये आल्यानंतर स्पोर्ट्समध्ये मी नोकरीचं ध्येय घेऊन आलो होतो आणि BA फर्स्ट इयर कम्प्लीट झालं, सेकंड इयर कम्प्लीट झालं, थर्ड इयर कम्प्लीट झालं. थर्ड इयर कम्प्लीट होत तर मी नॅशनल झालो होतो. आता पुन्हा थर्ड इयर कम्प्लीट झालं, पुन्हा त्याचा आता दिव्यांग कोटा जो होता, मी दिव्यांग कोट्यामधून आता स्पोर्ट्स कोट्यामध्ये गेलो. आता मला दिव्यांग सोबत स्पोर्ट्स आरक्षण लागू झालंय. मी नोकरीसाठी गेलोय, मी सगळ्यात पहिले SC कॅटेगरी, मला SCचं आरक्षण, SCचं आरक्षण घेऊन मी पुन्हा दिव्यांग कोट्याचं आरक्षण, दिव्यांग कोट्याचं आरक्षण घेऊन मी पुन्हा स्पोर्ट्स कोटा. आता माझ्याकडे 3 आरक्षण. मी कुठल्याही प्रकारे फॉर्म भरतोय 3 मधून बी. आता तुम्ही SC कॅटेगरीतून फॉर्म भरताय नोकरीसाठी तर खूप कॉम्पिटिशन आहे. तिथून तुम्ही दिव्यांगातून भरताय तर तुम्हाला कमी कॉम्पिटिशन आहे. आणि जिथे खेळाडूतून भरताय तुम्हाला लागण्याचे चान्सेस आहे खूप सारे, तुम्हाला नोकरीचे लागण्याचे चान्सेस आहे. या गोष्टीची माहिती नव्हती. जेव्हा माहिती झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर जेव्हा मी इंटरनॅशनल 2018 मध्ये गेलो, तर 2000 मध्ये जर 2016 मध्ये जो कायदा झाला होता दिव्यांगांसाठी, त्या कायद्यामध्ये एक नमूद केलं होतं कुठलाही दिव्यांग व्यक्ती इंटरनॅशनल होतोय, मेडल मिळवतोय, त्याला डायरेक्ट नोकरी दिली जाते. कुठली स्पर्धी परीक्षा नाही, कुठलंच काही नाही, काहीच नाही. आणि इंटरनॅशनल झाल्यानंतर संबंधित आपल्या मंत्रालयामध्ये जो क्रीडा विभाग आहे, त्या क्रीडा विभागामध्ये आपली नाव नोंदणी करायची, इंटरनॅशनलचं सर्टिफिकेट द्यायचं, तुम्हाला 6 महिन्याच्या आत जॉब दिला जाईल. ही जॉब जी वॅकन्सी खाली असेल ती वॅकन्सी तुम्हाला दिल्या जाईल. असं 2016च्या अधिनियमातून जो कायदा झाला त्या कायद्यामध्ये एक नवीन गोष्ट ऍड झाली, त्याचं बेनिफिट मला झालं. आणि ते कुठली स्पर्धा परीक्षा न देता मला तिथं विचारण्यात आलं
कारण की क्लास 2 आणि क्लास 3 क्लास 4 3 पोस्ट झाले होते. अच्छा. तर माझं जी आवड होती ती स्पोर्ट्स मध्ये होती. जी क्लास 2 ची पोस्ट भेटत होती ती मंत्रालयाला भेटत होती. अच्छा, ती कोणती पोस्ट होती? ती मंत्रालयाला भेटत होती. आता ती पोस्ट जी होती त्यांच्या संदर्भ ते देणार होते, फक्त त्यांना सांगितलं होतं क्लास 2 खाली, क्लास 3 आणि क्लास 4 खाली. अच्छा. तर तुम्हाला जी घ्यायला आवडेल. तर मी स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे मला जास्त, आता मी नॅशनल इंटरनॅशनल घडलोय, पण मला बी काहीतरी पुढं विद्यार्थी घडवण्याची माझ्या मनात बी एक जसं मला कोणीतरी घडवलं तसं मी कोणाला तरी घडवलं नव्हती. माझं मंत्रालयात मी काम करेन, तुम्हाला एक संबंधित टेबल दिले जाईल, त्या टेबल पुरतं माझं काम मारेल असं ते माझं आणि तेवढी चौकट मला एक नेमून दिले जाते. चौकटीच्या बाहेर मला ना स्पोर्ट्स खेळता येईल, ना स्पोर्ट्स नाही घडवता काही होईल. मग तिला शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोळसखेडा इथे क्रीडा शिक्षकांची व्हॅकन्सी खाली होती. आणि ती 6 महिन्यानंतर ते निधी शोधून काढली आणि ते मला कळवलं. एक मंत्रालय जागा खाली क्लास 2 ची, एक आश्रम शाळेवर क्रीडा शिक्षण जागा खाली आहे, आणि त्याच्यानंतर एक कलेक्टर ऑफिस मधून शिपाई पदाची जागा खाली आहे. अच्छा. तर तिन्ही पैकी तुम्हाला जी असेल विचार तुम्ही ती कळवा आम्हाला. तर तेवढा एक त्यांची संधी दिलेली होती आम्हाला, आम्ही जे ती घ्या तुम्ही असं संधी दिलेली होती. तर एक मी क्रीडा शिक्षक झालो, ऑलरेडी माझा बीपीएड झालेला आहे. जे स्पोर्ट्स मध्ये असतं म्हणजे खेळाडू घडवण्यासाठी जे एज्युकेशन पाहिजे ते एज्युकेशन माझं कम्प्लीट होतं. जी बीपीएड डिग्री पाहिजे, मास्टर बीपीएड पाहिजे आणि एमपीएड पाहिजे, तर ह्या दोन्ही डिग्री माझ्याकडे होत्या. आणि ती डिग्री मी तिथे सबमिट केलेली होती. जेव्हा डॉक्युमेंट्स मागवले तेव्हा मी तिथे सबमिट केलेली होती. आणि ती डिग्री सबमिट केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की क्रीडा शिक्षक म्हणून जागा व्हॅकन्सी खाली आहे, तुम्हाला तिथं घ्यायला आवडेल का. तर कारण की एक क्रीडा शिक्षकच खेळाडू घडू शकतो, बाकी तर व्यतिरिक्त नाही घडू शकत. एक कोच किंवा क्रीडा शिक्षक, कोचला क्रीडा शिक्षक हे म्हणतात, तर ते घडू शकतात म्हणजे घडवतातच. तर तिथून जो बेस असतो मुलाचा जो असतो तो क्रीडा शिक्षक बेस असतो, मग तो बेसच मला भेटला. आणि मी 13 ऑगस्ट 2018 रोजी शासकीय आश्रम शाळा पळसखेडा तर क्रीडा शिक्षक म्हणून मी शासकीय शाळेत रुजू झालो. अरे वा. तर मग आता तुम्ही जसं सांगितलं की क्रीडा शिक्षक हा त्यांचा बेस असतो, तसं तुमच्या आयुष्यातला जो बेस किंवा कोच म्हणतील असं कोण होतं, त्यांच्याविषयी काय सांगा. आतापर्यंत जितकी कोच भेटत गेले त्यांच्याविषयी काय सांगा. जे माझ्या आयुष्यात येऊन गेले सगळ्यात पहिले एक कोच होते, ते मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानावरती शिकवायची कंटिन्यू. तर ते तिथं जे मॅरेथॉनची तयारी असेल, पोलीस भरतीची तयारी असेल, रनिंगची तयारी असेल, खेळाडू असेल, ते घडवणारे अनिल निळे सर म्हणून होते. त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. अनिल निळे सर नंतर महादेव उबाळे सर म्हणून होते, जे फिजिकल एज्युकेशन कॉलेज जे पीएस एज्युकेशन सोसायटीचे फिजिकल एज्युकेशन कॉलेजचे जे प्राध्यापक म्हणून आहे, शंकर महादेव उबाळे म्हणून त्यांचं नाव, ते मला भेटले. त्यांनी खूप साऱ्या मॅरेथॉनच्या टिप्स शिकवल्या, मॅरेथॉन मध्ये उतरवलं. आणि जे कॉलेजमध्ये स्पर्धा होतात, वर्षातून ज्या स्पर्धा होतात त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी घेणं, तिथं मेडल मिळवणं, त्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. त्याच्यानंतर अनिल निळे सर भेटले, उबाळे सर भेटले, त्याच्यानंतर अभय देशमुख सर भेटले, त्याच्यानंतर सुनील देशमुख सर म्हणून भेटले, जे घाटीचे इंचार्ज स्पॉन्सर होते माझे, ते सर भेटले. त्याच्यानंतर मग हे सगळे भेटले. त्याच्यानंतर डीके सर म्हणून डीके सर जे आपलं जे विद्यापीठ आहे, फॉर्म युनिव्हर्सिटी जी आहे विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जे आपल्याला, त्या विद्यापीठ मध्ये क्रीडा विभाग आहे. क्रीडा विभागाचे संचालक म्हणून असतात ते डीके सर, म्हणजे ते दयानंद कांबळे सर. तर त्यांना आवडीनं सगळे डीके सर म्हणतात. दयानंद कांबळे सर भेटले, म्हणजे असे खूप सारे लोक. महादेव डोंगरे सर होते, ते भेटले. असे जे औरंगाबाद मध्ये जे सगळे व्याख्यान लोक आहे, जे स्पोर्ट्स मध्ये महागुरु आहे, सगळ्यांचं मार्गदर्शन लागलं, प्रत्येक जण भेटलं. तसंच मी एमएसएम महाविद्यालय खडकेश्वर म्हणून मराठवाडा सांस्कृतिक मंडळ जे तिथं एमएसएम कॉलेज आहे, फिजिकल एज्युकेशन साठी ते फेमस कॉलेज आहे. त्या कॉलेजचे प्राध्यापक असतील ते भेटले. त्याच्यानंतर विद्यापीठात मी एमपीएड केलं. विद्यापीठ डिपार्टमेंटचे झरीकर मॅडम असतील, म्हणजे या सगळ्यांचं मार्गदर्शन भेटलं. आणि त्या मार्गदर्शनामधून
जे आयुष्य होतं ते एकदम काय प्लस झाले सगळं. काय झालं. आणि जो माझ्या आयुष्यात जो दिव्यांग प्रकार होता तो कधीचा काय गेला. ते दिव्यांग मी आहे बा, मला भासही नाही होतं ना जावं. सर्टिफिकेट पुरतं दिव्यांग आहे, आतून मनातून मनातून माझं दिव्यांग तो कधीच चाललेलं. कारण की मी असा विचार करतो, जे नॉर्मल व्यक्ती आहे ते नॅशनल इंटरनॅशनल जायपर्यंत त्यांना खूप वेळ लागतो किंवा ते तिथपर्यंत जात नाही, गेले बी तर खूप थोडके जातात. तर आपल्याला इंटरनॅशनल पर्यंत गेलोय आणि तिथं खेळलो आणि त्याच्यानंतर ते स्पर्धा तिथून खेळून आल्यानंतर जो मान सन्मान होता, ज्या पेपरला बातम्या होत्या, जेव्हा बॅनर लागायचे, आज तुम्ही माझ्या घरी जाता, तो माझ्या घरी जातात, जाता येताना खूप मोठं बॅनर लावून ठेवलेलं आहे, सगळे जाताना बघतात ते बॅनर आणि एक प्रत्येकाला अभिमान वाटतो आपल्या गावचं मुलगा, आपल्या गावात मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या गावाचा मुलगा खेळून येतो, हा ही गावासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर तुम्ही जलतरण स्पर्धेसोबतच सागरी जलतरण स्पर्धा पण केल्यात, तर ह्याविषयी काय सांगाल? सागरी जलतरण जे स्पर्धा होत्या त्या स्पर्धा खूप अनुभव घ्यायसारखे असतात. हो, समुद्र आपण बघतो पण समुद्र संवर्धन खूप अवघड असतात. कारण की समुद्रामध्ये फक्त समुद्राशी जे जलचर प्राणी तेच करू शकतात, आपलं मनुष्य नाही करू शकत. तर त्याच्या व्यतिरिक्त जाऊन आपल्याला त्या स्पर्धा ऑर्गनाईज केल्या जातात. आणि त्या स्पर्धेमध्ये मी सर्वप्रथम 2014 मध्ये मालवण येथे झालेल्या होत्या. सागरी जलतरण स्पर्धा मालवण येथे झाल्या होत्या. सागरी जलतरण संघटना जी होती, हौशी संघटना, त्या संघटनेत सहभागी झालो आणि त्या स्पर्धेत सहभागी झालो. वेगवेगळे डिस्टन्स होते, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 2 किलोमीटर असं डिस्टन्स होतं आणि 1 किलोमीटर असे डिस्टन्स होते. तर ते एज नुसार होते, वयोगटानुसार होते. जे अंडर 14 मुलं येतात, लहान लहान, जे 14 वर्ष आतील, सर्वांसाठी. म्हणजे जे नॉर्मल मॅचेस असतात फक्त त्याच्यात पॅराचा ग्रुप ठेवलेला असतो. जे नॉर्मल स्पर्धा असते सागरी जलतरण जे असते ते स्पेशल पॅरालिम्पिक ऑर्गनाईज करत नाही, जे हौशी जलतरण संघटना जे असतात त्याच संघटना ऑर्गनाईज करतात. आणि सागरी जलतरण संघटनाच्या ऑर्गनाईज करण्यासाठी खूप खर्च येतो, कारण की जेव्हा बोट असतात सगळ्यात पहिले बोट त्या एरियामध्ये फिरावं लागतात त्यांना 2 दिवस अगोदर. जे बोट पाणी ऑपरेट करतात त्याच्यातले प्राणी असतात ते खोल समुद्रात निघून जातात, वरती राहत नाही ते, अटॅक करत नाही. जे जलचर प्राणी असतात ते अटॅक करतात, पण जेव्हा बोट फिरवतात तेव्हा पाणी ते ऑपरेट होतं आणि ऑपरेट झालं तरी जलतरण प्राणी तर ते पॅरालिम्पिक ऑर्गनाईज नाही करत, त्याला ज्या हौशी जलतरण संघटना जे असतात ते करतात. सर्वात पहिले मालवण येथे जी स्पर्धा झाली ती 2013 मध्ये, तर तिथे सारे सहभागी घेतला आणि सगळ्यात कमी डिस्टन्स म्हणजे 2 किलोमीटर घेतलं. 2 किलोमीटर घेतलं होतं, कारण की सागराचं समुद्राचा अनुभव समुद्र फक्त जोपर्यंत स्पर्धेला नोंदणी केली पण समुद्र मी बघितलाच नव्हता तोपर्यंत, पण समुद्र बघणं आणि स्पर्धेत सहभागी होणं सोबत झालं, दोन्ही सोबतच केलं. तिथं गेलो, स्पर्धेचा सगळ्यांना अनुभव होता, मला अनुभव होता, स्पर्धेची तयारी झाली, समुद्र दिसतोय, त्याची नजर पुरत नाही, तिथपर्यंत पाणी दिसतंय, आजूबाजूला काही दिसत नाही. अनाउन्समेंट झाली, समुद्राच्या कडेला बोटा लावल्या गेल्या, अनाउन्समेंट झाली आणि गटानुसार बसवलं. आता गटानुसार दिव्यांग गट जो होता आमचा तो एका बोटीत बसवला आणि बाकीचे सगळ्या 10 किलोमीटरची बोट पहिली रवाना झाली. 10 किलोमीटरची बोट पहिली चालली गेली, नंतर 5ची गेली, नंतर आमची 2 किलोमीटर, नंतर शेवटची 1 किलोमीटर. तर ते वॉकी असते त्याच्यावर ते ऑपरेट करतात सगळं, त्याच्यावरून ते सगळं संभाषण चालतात. सगळ्यात पहिले 10 किलोमीटरची सोडतात, नंतर 5 किलोमीटर सोडतात, नंतर 2 किलोमीटर, सगळ्यात शेवट 1 किलोमीटर. कारण की 1 किलोमीटर डिस्टन्स असतं ते लवकर पोहोचून जातं, त्याच्यामुळे ते लेट सोडतात. मला सगळीकडे अनुभव नव्हता. मी सगळ्यात पहिले उडी मारली समुद्रामध्ये. उडी मारल्यानंतर सगळ्यात माझ्या अंगावर उड्या मारल्यानंतर खूप घाबरून गेलो, समुद्रात खाली खोल गेलो, कसं तरी हातपाय मारत वर आलो. स्विमिंग पूलचा अनुभव होता, स्विमिंग पूलचा तर अनुभव खूप सारा होता, पण समुद्राचा अनुभव नव्हता. मग आलो, त्याच्यानंतर जे उड्या मारले ते पुढे निघून गेलं, माघार होऊन गेलं. पण समुद्राचं पाणी असतं खारट त्याच्यात खूप पाणी असल्यामुळं जे आपण कुठलाही स्ट्रोक करत असतो तर जे खारं पाणी तोंडात जातं तर त्याने जीभ सोडली जाते, कारण की कंटिन्यू ब्रीथ करावं लागतं ना,
ब्रीथ केल्याशिवाय तर जमत नाही. ब्रीथ करावं लागतं की जीभ असते, जीभ पूर्ण कामातून जाते. कारण की ब्रीथ करतो, खारं पाणी येतं, खारे पाणी जीभ कामातून जातो, स्किन घासल्या जाते. जेव्हा आपण स्ट्रोक करतो तेव्हा इथं साईडला स्किन घासली जाते, पायाची स्किन घासली जाते, या सगळ्या गोष्टी असतात. मग ते निघलो आणि तिथं गेलो आणि 11 रँक टॉप 10 काढतात. एक कार्य करून 2000 ती स्पर्धा हुकली माझ्या पण अनुभव आल्यानंतर दुसऱ्या वर्षी तयारी केली, खूप तयारी केली आणि मुंबई इथे मॅरेथॉन झाली. नंतर जलसरासाठी मुंबई येथे झाली आणि तो मागच्या वर्षाचा अनुभव आणि वर्षभराची प्रॅक्टिस नुसार इथेही गोल्ड मेडल केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी अनुभव घेतला. पण त्या दुसऱ्या वर्षी असं झालं त्या दिव्यांग गटामध्ये जे मूकबधीर असतात ते टाकले गेले. आता मला हात नसतात, पाय नसतात, त्यांना फक्त बोलणं येत नाही, कारण त्यांचे हात पाय ते फिजिकली स्ट्रॉंग आहे ना, ते फिजिकली स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या वर्षी मी सिल्वर मेडल घेतलं. दुसरं आणि पहिलं मेडल ज्यांना हात पाय दोन्ही त्यांना भेटला. पहिलं ते जे मूकबधीर मुलं होते त्यांना भेटला. अजून सागरी जलतरण स्पर्धेबद्दल काय आठवणी? नंतरची सागरी जलतरण स्पर्धा होती जेव्हा आता मी कसा आत्मविश्वास वाढला माणसाचा, थोडा आत्मविश्वास असतो तो वाढत जातो आणि त्या आत्मविश्वासामधून काय होतं, वाढत गेलं का कसं असतं, जे हिंमत असते ती थोडी वाढत गेली. मी पहिल्या रोज स्पर्धेचा अनुभव होतो. एक श्रीलंका स्पर्धा होता 42 किलोमीटर होतं. 42 किलोमीटर होता आणि ती प्रोफेशनल होती. तिला इन्व्हिटेशन मीट म्हणतात. इन्व्हिटेशन मीट म्हणजे ऑर्गनाइज केली होती. इन्व्हिटेशन म्हणजे बोलून खेळलेली स्पर्धा. ती व्यावसायिक स्पर्धा होती. ती कुठल्या स्पर्धा याच्यासाठी नव्हती, कुठल्या याच्यासाठी नव्हती, ती व्यावसायिक स्पर्धा होती. त्याच्यात टॉप 10 काढणार होते. जो फर्स्ट प्राइज होतं ते 1 कोटीचं होतं. 1 कोटीचं फर्स्ट प्राइज होतं 1 कोटीचं होतं. जो धाव आणि त्याला 1 लाख होते. तो 42 किलोमीटर होतं ते. 42 किलोमीटर ती स्पर्धा झाली आणि 42 डिस्टन्स 10 तासामध्ये 42 डिस्टन्स मी कव्हर केलं. पण फक्त मिली मॅक्रो 3 सेकंदाला मी टॉप 10 मध्ये बसलो. टॉप 10 मध्ये फक्त किती सेकंदाने? 3 सेकंद. मिली मॅक्रो 30 सेकंदाने टॉप 10 मध्ये बसलो. आणि त्या श्रीलंकेच्या मॅरेथॉन मध्ये टॉप 10 मध्ये बसलो आणि तिथं जो होता त्या गटातून टॉप 10 मध्ये बसलो आणि 1 लाख रुपये तिथं प्राइस मिळाली. अरे वा. मग हा 42 किलोमीटरचा 10 घंटा स्विमिंगचा प्रवास त्याबद्दल काय सांगतात? कारण असं मला 42 किलोमीटर चालताना किती 42 किलोमीटर जे होतं त्याच्यानंतर मी 42 किलोमीटर केलं. पण याच्यासाठी प्रॅक्टिस वगैरे जे स्विमिंग पूल होता, स्विमिंग पूलला मी कंटिन्यू दररोजची 10 किलोमीटर प्रॅक्टिस करायचो. दररोजची 10 किलोमीटर प्रॅक्टिस मुळे मला काही वाटलं नाही. त्याच्यामध्ये मी ब्रेस करायचो. ब्रेस करताना सगळ्यात मोठं काय असतं समुद्रामध्ये, तर जी लाट येते त्या लाटी सोबत पोहावं लागतं. ही तुमची कमी एनर्जी जाते त्याच्यामध्ये. जर तुम्ही लाट समजा लाटी सोबत नाही बोललो, लाट त्याने खाली दाबून देते तुम्हाला. लाटीनं खाली दाबली की तुमची पुन्हा वरती येण्यासाठी एनर्जी वाया जाते. प्रत्येक लाटी समजा तुम्ही झुंजले तर तुम्हाला ते शक्य नाही होत. त्याच्यामुळे जशी लाटी येईल तसं त्या लाटी सोबत स्विमिंग करत जावं लागतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा होतं तर अनुभव असा होता, मी जेव्हा 42 मीटर कम्प्लीट केलं तर माझ्यात कुठली एनर्जी नव्हती राहिली. एक लास्ट टेकला होता मी बेशुद्ध पडण्याच्या. लास्ट टेकला तिथं होतो. त्याच्यानंतर मला 3 रक्ताचे उलटे झाले. कारण की ब्रिदिंग करू म्हणजे पूर्ण आतड्या ओढल्या गेली होती. आतडे ओढल्या गेले आणि जेव्हा मध्ये बारीक वेन्स असतात, ज्या आपल्या डोक्याच्या केसासाठी बारीक वेन्स असतात, त्या ज्या पोटामधल्या ज्या असतात किंवा छातीमधल्या असतात किंवा त्या फाटल्या गेल्या होत्या. 10 तास ते फाटल्या गेले होते आणि त्याच्यामुळे खूप सारी ब्लडिंग झाली, खूप सारं रक्त आलं, खूप साऱ्या रक्ताच्या उलट्या झाल्या, जवळपास 8 दिवस मी हॉस्पिटलाइज होतो. त्याच्यामध्ये मला 20 ते 25,000 रुपये खर्च आला. खर्च आला. त्या स्पर्धेचा अनुभव घेतला मी. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी स्पर्धा 42 किलोमीटर ती स्पर्धा मी जिंकली. ती स्पर्धा म्हणजे टॉप 10 मध्ये जिंकलो असती.
टॉप 10 घेणार होते ना. तर त्यांचेच जिंकले. ती स्पर्धा मी ती जिंकलो. आणि त्याच्यानंतर मग ज्या डॉक्टरने सजेस्ट केलं होतं त्याच्यानंतर लॉंग डिस्टन्सच्या स्पर्धा करू नका. शॉर्ट डिस्टन्स ठीक आहे, लॉंग डिस्टन्सच्या स्पर्धा नाही तुम्ही करू नका सजेस्ट केले. तेव्हापासून मी सागरी स्पर्धा बंद केली. अच्छा, तेव्हापासून याच फक्त जलतरण स्पर्धा. तर मग इतक्या साऱ्या स्पर्धा, आंतरराष्ट्रीय, नॅशनल सागरी जलतरण स्पर्धा, हे किती स्पर्धा आजपर्यंत झाल्या आणि आजपर्यंत मेडलचा साठा असा किती आहे तुमच्याकडे? स्पर्धामध्ये एकूण वेगवेगळे इव्हेंट असतात. जसं फ्री स्टाईल असते, बॅक असतो, ब्रेस असतो, फ्लाय असतो, IM असतो. तर एका स्पर्धेला जवळपास मी 4 ते 5 मेडल घ्यायचो. अच्छा, एका स्पर्धेला? एका स्पर्धेला. कारण की प्रत्येक इव्हेंटला वेगवेगळे मेडल होतं. फ्रीला वेगळं, बॅकला वेगळं, ब्रेसला वेगळं, त्याच्यानंतर IM ला वेगळं, फ्लायला वेगळं. तसेच 5 इव्हेंट आणि 5 इव्हेंटला 5 मेडल असायचे. 5 इव्हेंट मध्ये 5 इव्हेंट मध्ये मी करायचो. 5 इव्हेंट खेळलेलो आहे आतापर्यंत. साधारणतः माझ्याकडे 500 ते 600 मेडल आहे. 500 ते 600. हे किती वर्षाच्या कालावधीत? हे 2011 ते 2025 पर्यंत. अच्छा, म्हणजे 15 वर्षात 500 ते 600 मेडल. आणि किती नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धा? आतापर्यंत माझ्याकडे 13 नॅशनल आणि 3 इंटरनॅशनल झाले. अरे वा, 13 नॅशनल आणि 3 इंटरनॅशनल स्पर्धा. अरे वा. त्याच्यामध्ये अथलेटिक्स करायचो मी. अथलेटिक्स मध्ये मॅरेथॉन करायचो. मॅरेथॉनची खूप सारी मेडल म्हणजे मॅरेथॉन प्लस स्विमिंगचे मिळून 500-550 मेडल्स. दोन्ही मिळून 500. तर असा सगळ्यात अविस्मरणीय तुमचा जो अनुभव मेडल म्हणजे स्पर्धा जिंकून आल्यानंतरचा असा आहे का आयुष्यात? जेव्हा मी इंटरनॅशनल मॅच जिंकून आलो होतो, मला कुठलंही हे आलं म्हणजे कुठलंही काहीच माहित नव्हतं. जे आमचे कान नाक विभाग प्रमुख येते देशमुख सर, तर सगळ्यात मोठा माझे जे स्पॉन्सर होते त्यांना खूप सारा आनंद झाला होता. आनंद झाल्यानंतर त्यानं जेव्हा मी इंटरनॅशनल मॅच जिंकून आलो तेव्हा त्यानं माझं 1 कोटी रुपये खर्च केला होता. 1 कोटी रुपये? 1 कोटी रुपये खर्च करून त्यानं खूप मोठा डीजे लावला होता. त्याच्यानंतर रथ लावला होता. नंतर वेगवेगळ्या शाळा ऑर्गनाईज केल्या. त्या शाळा बोलवल्या होत्या स्वागतासाठी माझ्या. जेव्हा मॅच जिंकून आलो इंचनहून डायरेक्टली मुंबई उतरलो. मुंबई मी औरंगाबाद आलो आणि औरंगाबाद औरंगाबादला एअरपोर्ट तिथून ज्या शाळा ऑर्गनाईज केल्या होत्या पैठण गेट वरून मिल कॉर्नर पासून मिल कॉलेज पर्यंत एवढी ही रॅली होती. पूर्ण रॅलीचा खर्च 1 कोटी रुपये खर्च होता त्याचा. तो सगळ्यात मोठा सेलिब्रेशन. ते सगळ्यात मोठं सेलिब्रेशन होतं. आणि जे तुम्ही आता समजा औरंगाबादला गेले जे मोठे होर्डिंग बघताय, समजा जसे बाबूर जे मोठे होर्डिंग असतील किंवा मग क्रांती चौकला मोठे होर्डिंग असतील, तर ही माझ्या मिरवणूक प्लस ते होर्डिंग लागलेले होते. आणि ते आपण फक्त नेते असे होर्डिंग बघायचं आणि आपण फक्त ऍडव्हर्टाईज असेल, पण स्वतःचे होर्डिंग बघून जे माणसाला जो आनंद येतो तो आनंदाचा क्षण असतो, तो क्षण मी तो बघितला स्वतः. सगळ्यात मोठं सेलिब्रेशन झालं सगळ्यात मोठं सेलिब्रेशन माझं इंटरनॅशनल गोल्ड मेडल जिंकल्यानंतर मोठं. एअरपोर्ट पासून क्रांती चौक साईड पैठण गेट, एअरपोर्ट ते क्रांती चौक हे जवळपास 7-8 किलोमीटर अंतर असेल. तर तो एक मोठा रथ केला होता त्यांनी. तो रथ होता, त्याच्यानंतर डीजे होता, त्याच्यानंतर खूप शाळा हे झाले होते, त्यांनी वेगवेगळ्या शाळेने हे केलं. वेगवेगळे गिफ्ट आले, पाकिट आले वगैरे. पाकिटामध्ये खूप सारे मदत आली. त्या मदतीने खूप सारे माझं आयुष्य घडलं. तर मग असंच हा तुमचा सेलिब्रेशनचा सगळ्यात अविस्मरणीय क्षण. तसाच असा खूप दुःखाचा अविस्मरणीय क्षण आहे का की जिथे वाटले की आता पुढे होऊ शकत नाही? सगळ्यात आयुष्यामध्ये म्हणजे माझा तो दुःखाचा जो क्षण होता तो 20 जानेवारी 2007 रात्री 10 वाजेची वेळ होती. आणि जो अपघात झाला माझ्यासोबत 20 जानेवारीला जो अपघात झाला तो सगळ्यात दुःखाचा क्षण होता माझ्या आयुष्यात. तिथून सगळं आयुष्य बदललं. पण तिथून आयुष्य पॉझिटिव्ह येणं असंही म्हणते. तिथून एक आयुष्याला एक वळण भेटलं. आयुष्य घडण्यासाठी एक चांगली गोष्ट घडली. पण ते म्हणतात ना कुछ पाने के लिए कुछ होना पड़ता है, तर त्या गोष्टी घडल्या माझ्यासोबत. ते हात गेल्याचं आज कुठलाही मला दुःख नाही.
कारण की मी स्वतः सगळ्या गोष्टी मी स्वतः करतो. मला कुठलीही कोणाची मदत पडत नाही, मदत घ्यायची गरज पडत नाही. कपडे घालणे असं किंवा कपडे धुणे असं किंवा मग सगळ्या गोष्टी असं सगळे लाईफ मध्ये या सगळ्या गोष्टी शिकलो मी. आणि असं हळूहळू प्रवास करत 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 मी इंटरनॅशनल पर्यंत गेलो. इंटरनॅशनल पर्यंत मॅचेस खेळल्या, स्विमिंगचे मॅचेस खेळल्या. त्याच्यात गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ सगळे मेडल जिंकले. 500 550 पर्यंत मेडल जिंकलं. एकंदरीत जो प्रवास म्हणजे जो प्रवास होता तर तो खूप आनंदीमय बी होता आणि बी होता आणि सुखाचा म्हणजे सगळ्याच गोष्टी. जर हा अपघात झाला नसता आणि दोन्ही हात शाबूत असते तर काय आयुष्य असं? आज मी ट्रक ड्रायव्हर असतो, त्याच्या व्यतिरिक्त काही नसतं. म्हणजे कदाचित त्याचं दुःख नाहीये गेल्याचं दुःख नाहीये त्याचं, कारण त्या गेल्यामुळे खूप मोठं आयुष्याला करायला भेटली. तर मग फोडकाच्या समारोहाकडे वळूया आपण आता. तर मग जे नवीन विद्यार्थी खेळाडू, अच्छा, नाही त्या एक प्रश्न आठवला की तुम्ही आता तुमच्या खूप साऱ्या गुरूंचा उल्लेख केला की त्यांच्यामुळे मी घडलो. तर असा तुमच्या असा एखादा विद्यार्थी आहे का किंवा खेळाडू आहे की जो तुमच्यामुळे घडला आणि तो नॅशनल इंटरनॅशनल पर्यंत गेला? मी आदिवासी विभाग कामाला असल्यामुळे आदिवासी विभाग जो आहे महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग चालवतं आणि ते आदिवासी जे जंगलात असतात मुलं, ते जंगलातली मुलं जे असतात त्यांना अडॅप्ट करून त्या शाळेत ठेवतात. ते जाऊन तिथे घेऊन येतात. त्यांचा सगळं काही खर्च असेल ते सर्व गव्हर्नमेंट करतो. आदिवासी विभाग जो असतो तो सर्व काही खर्च करतो आणि जे उत्कृष्ट खेळाडू असतात त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. तर आतापर्यंत असे माझे कमीत कमी 193 खेळाडू ते नॅशनल लेवलवर गेले. वेगवेगळ्या खेळामध्ये वेगवेगळ्या. सगळ्यात पहिलं म्हणजे जे आदिवासी विभाग आहे त्याला स्विमिंग पूलची व्यवस्था नाही, त्याच्यामुळे मी स्विमिंगचे विद्यार्थी नाही. मी अथलेटिक्स मध्ये खूप वेळ गेले. अच्छा, अथलेटिक्स इव्हेंट असतो त्याच्यामध्ये रनिंग असते, थ्रोइंग असते, जम्पिंग इव्हेंट असते, त्याला त्याच्यामध्ये मी खूप सारे. ह्या खेळाडूंना खेळाची आवड कशी लावली किंवा त्यांच्यात तुम्ही कसं शोधून काढलं? जे आदिवासी मुलं आहे ते जन्मातच काटक असतात. ते जन्मातच त्यांना नॅचरली पॉवर असते. ती पॉवर इतकी असते त्यांच्याकडे, खूप पॉवर असते त्यांच्याकडे. ती पॉवर फक्त युटिलाइज कशी करायची, तेच यूज कशी करायची, हे कसं करायचं. आता कुठलाही आमचा जो विद्यार्थी असतो तो बूट घालत नाही, चप्पल घालत नाही, काहीच नाही, अनवाणी पाय नसतो तो. कुठल्या किती जंगलात काट्याच्या जंगलात गेला तरी तो चप्पल बूट घालत नाही, ते तसं राहतात. तर जे मुलं असतात ते एकदम काटक असतात आणि त्यांना जी प्रॅक्टिस असते सराव असतो, तर त्यांना छोटे छोटे खेळाची मी पहिली आवड लागली. छोटे छोटे एक वर्ग बाहेर घ्यायचा, मग बाहेर घ्यायचा त्यांना खो खो शिकवायचा, खो खो शिकून तर तिथं सोडून द्यायचं. दुसरा वर्ग बाहेर घ्यायचा त्यांना कबड्डी शिकवायची, कबड्डी शिकून तिथं सोडून द्यायचं. दुसरा एक वर्ग बाहेर घ्यायचा त्याला व्हॉलीबॉल शिकवायचा. असे वेगवेगळे वर्ग घ्यायचे. आमची 10वी पर्यंत शाळा 10वी पर्यंत 10 खेळ घ्यायचे. प्रत्येक वर्गाला एक खेळ घ्यायचा आणि तो आलटून पलटून घ्यायचा. असे खेळ घ्यायचा आणि सोडत द्यायचा. खेळ घेतलं का पुन्हा लक्ष नाही यायचं विद्यार्थ्याकडे. मग जो उत्कृष्ट जो असतो कबड्डीमध्ये उत्कृष्ट असतो तो त्याच्यावाले गुण दाखवतात, जो खो खो मध्ये उत्कृष्ट असतो तो त्याचे गुण दाखवतो. मग खो खो मध्ये एकदम उत्कृष्ट आपल्याला 15 मुलं काढावं लागतात. 15ची टीम असते, मग ते 15 मुलं काढावं लागतात. त्याच्यात 14, 17, 19 असे गट असतात. 14 वर्षातील, 17 वर्षातील आणि 19 वर्षातील सर्व. मग गटावाईज त्यांची कोणची क्वालिटी रनिंग मध्ये फास्ट आहे तर बाकीच्या खेळाडूंनी त्याला रनिंग शिकवायची, रनिंगची आवड नाही म्हणून करायची. रनिंग केलं जे आमच्या आदिवासी मुलं जे त्यांना हे खेळ वगैरे हे यांचं काहीच लोक नाही. त्यांना फक्त मी एक आमिष देतो, जर तुम्ही एक स्पर्धा जिंकली तर तुम्हाला कपडे भेटेल. अच्छा. तर जे आदिवासी मुलं असतात ते फक्त मागणी कम्प्युटर बघतात. फक्त ट्रॅक सूट जो असतो, ट्रॅक सूट असन किंवा टी शर्ट असन, हाय क्वालिटीचा टी शर्ट, हाय क्वालिटीचा ट्रॅक सूट, हाय क्वालिटीची लोअर असते किंवा जे स्पोर्ट्सचे इक्विपमेंट असतात ते फक्त बघता ते घेऊ शकत नाही, कारण की परिस्थिती गरीब असते आणि काही गोष्टी शासनाकडून दिल्या जातात. तर त्याचा मला उपयोग करून त्या मुलांना त्या क्वालिटीचे कपडे दिले
तर त्या कपड्यांमध्ये ती खुश होतात. त्या कपड्यांसाठी ते खेळ खेळतात. फक्त ते कपड्यांसाठी खेळ खेळतात. पण ते खेळ खेळतात ते लहान असतात तेव्हा. जेव्हा त्यांचे ते 10वी 12वीला जातात त्यांना जेव्हा हे कळतं की सर्टिफिकेट व्हॅलिड आहे आणि याचा आपल्या पोलीस भरतीला आपल्याला कामं येणार आहे, तेव्हा ते खूप आवडीने खेळतात. अरे वा. तसंच ज्यांना खेळाविषयी आवडच नाही त्यांच्याविषयी काय सांगाल? खेळाविषयी आवड नाहीये तर आपण खेळा म्हणून खेळलो नाही पाहिजे, ते फिटनेस म्हणून खेळलो पाहिजे. आणि आजच्या काळात बऱ्याच मतलब खेळाबद्दल कोणी खेळतच नाही ना, सगळेच मोबाईलच्या आहारी गेले. तर त्या लोकांना काय सांगितलं, त्या विद्यार्थ्यांना काय सांगितलं? आता तुम्ही जर जे घरामध्ये मुलं आहेत, घरामध्ये मुलं आहेत, तुम्ही खेळाचे खूप सारे इक्विपमेंट्स घ्या आणि एक स्पेशल खोली बनवा मुलांसाठी, एक खोली, आणि त्याच्यामध्ये ते इक्विपमेंट टाकून द्या. तिथे टीव्ही नको, मोबाईल नको, काहीच नको. फक्त तुमचा एक लाईट पाहिजे, तो प्रकाश आहे होता पाहिजे, आणि ते इक्विपमेंट्स तिथे टाकून द्या. त्याच्यामधून त्या मुलाला ती आवड निर्माण होते. तो व्हॉलीबॉल असं थोडी खेळून बघतो, बास्केटबॉल असं थोडा टॅप करून बघतो, बास्केटबॉल असं टॅप करून बघतो, फुटबॉल असं तो भीतीला मारून बघतो, इकडे पायाला मार, तिकडे पायात मार. त्या गोष्टी तो ऍक्टिव्हिटी करत असतो आणि त्या ऍक्टिव्हिटी मधून त्याचा व्यायाम होत असतो. वेगवेगळे जे इक्विपमेंट्स असतात तर आपण काय करतो, जे सर्वसाधारण जे गावाकडले असेल किंवा सिटीमध्ये असेल, सगळे असेल, लहान मुलगा 2 वर्षाचा मुलगा आहे, तर त्याला घरात खेळायला कोणीच नाही, तो एकटाच बसलाय आणि तो बोर झाल्यानंतर तो एक रिॲक्शन देतो, बोर झालं म्हणून, मी बोर झाला तर मला खेळण्यासाठी काहीतरी पाहिजे. तर सगळ्यात पहिले पालकांची चुकी का, आपण त्यांच्या हातात मोबाईल देतो. सगळ्यात पहिले पालकांनी जर मोबाईल दिला नाही, जे पॅरेंट्स आहेत पॅरेंट्सने जर त्यांना दिलंच नाही तर ते मुलांनी सगळ्यात पहिले सवय आपण लावतो त्या मुलांना. आपण जर सगळ्यात पहिले खेळाची जर त्यांना आवड निर्माण करून दिलं तर ते खेळतात, तर त्यांना कुठल्याही गोष्ट नाही लागल्या. जसं मुलं कमी खेळतात पण मुली असतात, छोट्या छोट्या मुली, त्यांचे ते भांडे वगैरे भांडे त्यांचं ते चालतं, त्यांना कोणी लागत नाही, त्यांचे ते भांडे खेळतात. कसं आहे, ते भांडे खेळतात, त्यांना आणून दिलेली असतात जी छोटी भांडे, भांड्याचे ते तसे खेळतात. तसेच इक्विपमेंट जर खरेदी करून मुलांना आणून दिले ते देखील खेळतील. सगळ्यात मोठं माझा वाला संदेश पालकांना आहे, जे पॅरेंट्स आहेत, जे पालक आहे, की त्यांनी जे स्पोर्ट्स इक्विपमेंट्स आहे ते स्पोर्ट्स इक्विपमेंट्स तुम्ही विद्यार्थ्याला आणून द्या, उपलब्ध करून द्या आणि त्याची आवड निर्माण करा. जर आणून दिलं तर आपोआपच आवड निर्माण होते. कारण की तो एक व्हॉलीबॉल घेतला, 4 मुलांना दाखवतो माझ्याकडे व्हॉलीबॉल आहे, आणि ते 4 मुलं एकत्र येऊन तो व्हॉलीबॉल खेळतात, किंवा फुटबॉल असं 4 मुलं एकत्र येऊन तो फुटबॉल खेळतात, आणि हळूहळू त्याची आवड निर्माण होती, आणि हळूहळू आवड निर्माण झाली तर तो शालेय महाविद्यालय या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला सुरुवात करतो, आणि सुरुवात करून पुढे स्पोर्ट्स मध्ये चांगला प्लेअर होऊ शकतो. नक्कीच. तसंच जे खेळाडू रनिंग स्विमिंगची प्रॅक्टिस करतात त्यांच्यासाठी काही खास सल्ला? जे रनिंग करतात, रनिंग साठी टीप असतात, रनिंग साठी वेगवेगळे टीप असतात, जे एक्झर्शन जास्त नको. रनिंग इव्हेंट असा असतात सकाळीच करायचा असतो, जे रात्रभर तुम्ही झोपतात तेव्हा तुमची बॉडी रिलॅक्स होते, मसल रिलॅक्स असतात, मसल कुठला ट्रेस नसतो किंवा मसल कुठे जाम झालेले नसतात. आता समजा गावाकडला विद्यार्थी घेतला तुम्ही, तर तो काय करतो, शाळेत जातो, शाळेतून शेतात जातो, शेतातले सर्व कामं करतो, सर्व कामं केल्यानंतर त्याची बॉडी वीक होते, थकून जाते, नंतर त्याचे मित्र बोलवले आपल्याला रनिंग साठी जायचं, संध्याकाळी रनिंग साठी जायचं, किंवा त्याची बॉडी तेव्हा रिॲक्ट करते किंवा त्याची बॉडी त्याला साथ देत नाही, आणि त्याचा जो परफॉर्मन्स पाहिजे तो परफॉर्मन्स भेटत नाही. मग त्याच्यामुळे आपल्या गावाकडे मुलं होता पोलीस भरतीला, माझं फिजिकल 2 मार्क 3 मार्क राहिलं, 4 मार्क राहिलं, तर हे जे असतात रनिंग इव्हेंट असो, स्विमिंग इव्हेंट असो किंवा कुठलाही असो, ही ऍक्टिव्हिटी आपली जो आपण रात्री झोपतो, रात्री झोपलेल्या अवस्थेमध्ये आपली बॉडी पूर्ण मसल रिलॅक्स असतात, आपल्या हार्टचे मसल रिलॅक्स असतात, लंगचे मसल रिलॅक्स असतात, त्याच्यानंतर पोटाचे मला थाईज असेल, सगळं तुमची बॉडी रिलॅक्स होती, आणि तुमचा एक ट्रेस जो आलेला असतो, मेंटली ट्रेस आणि फिजिकली ट्रेस जो आलेला असतो तो पूर्ण रिलॅक्स असतो माणूस, आणि पूर्ण रिलॅक्स झाल्यानंतर सकाळी फ्रेश माइंड असतो. फ्रेश माइंडला तुम्ही कुठलीही गोष्ट करा, तुम्ही सकाळी एक गाणं गुणगुणा, असेल जर उठले ते गाणं तुम्ही दिवसभर कंटिन्यू करता, एकदा तर अनुभव घेऊन बघा. तुम्ही झोपेतून उठा आणि उठल्यानंतर ते गाणं तुम्ही बोला, ते तुम्ही ते दिवसभर कंटिन्यू करता ते गाणं. जसं तुम्ही उठले सकाळी, उठल्यानंतर तुम्ही जी करशाल ते तुम्हाला दिवसभर सापडेल.
तुम्ही सकाळी उठले, रनिंगला गेले, रनिंग केली, स्विमिंग केली, फिजिकल ऍक्टिव्हिटी केली, तुम्ही स्पोर्ट्स म्हणून नाही केली, तुम्ही एक वैयक्तिक फिजिकल फिटनेस साठी जरी गेली तरी ते तुम्हाला एकदम फ्रेश येतं. रनिंग केल्यानंतर आपल्या शरीरातून घाम निघतो आणि शरीरातून जे आपले छोटे छोटे जे डॉट असतात त्याच्यातून आपल्याला घाम निघतो. घाम निघला, सेटिंग होते, घाम निघतो आणि त्याच्यातून सगळे ब्लॉकेज जे असतात आपल्या बॉडीचे ते ब्लॉकेज बाहेर पडतात. आपली जे आपलं एनर्जी जी असते, गरमी जी असते ती बाहेर पडते आणि आपण खूप साऱ्या आजारापासून वाचतो. आपले आजार बी होत नाही, फिटनेस बी चांगला असतो आणि दवाखान्याचे पैसे वाचतात, दवाखान्यात जायची गरज पडत नाही. तसंच आता खेड्याकडे पोहण्याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे ना आता तरुणांमध्ये. तर मग एखादा तरुण जर पोहण्यात चांगला असेल आणि त्याला या स्पर्धेच्या ह्याच्यात उतरायचं असेल तर तो कसा उतरू शकतो, त्याने काय करायला पाहिजे? आता हे जे असतात मग आपल्या गावाकडले जे मुलं असतात, छोटे छोटे मुलं जे असतात, खूप सारे लोक म्हणतात का खूप खोल पाणी आहे तिकडे जाऊ नको, हे असं वगैरे ते जाऊ नको, कधीही शिकवतात. पण जो आपला एक्सपर्ट असतो गावात, कोणीतरी एक एक्सपर्ट असतोच असतो. असं नाही का माझ्या गावात एक्सपर्ट नाही, ते स्पर्धेत भाग घेईल असो किंवा नसो, प्रत्येक गावात एक्सपर्ट असतो. त्या एक्सपर्टच्या अंडर मध्ये एक 4 मुलं आहे, ते शिकले स्विमिंग समजा, तर त्याला उत्कृष्ट येते. समजा आपलं वाघाडीचं धरण आहे, त्या धरणात मुलं इकडचं तिकडे जातात, तिकडनं इकडे येतात, इकडनं तिकडे जातात, ते मुलं येतात, आल्यानंतर जातात. आपण म्हणतो खूप स्ट्रॉंग झाले, हे झाले, मग ते झालं, मग ते तिथे सोडून जातात. पण जे मुलं शाळामध्ये आहे त्यांना शालेय क्रीडा स्पर्धा होतात. तर ह्या क्रीडा स्पर्धेचं नॉलेज प्राथमिक शाळेत कमी दिलं जातं, त्याच्या संस्थेची शाळा आहे त्यांच्यामध्ये जास्त दिलं जातं. तर शालेय जलतरण स्पर्धा पण आहे. शालेय जलतरण स्पर्धा असतात त्या DSO ऑर्गनाईज करतात, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिस जे असतात तर ते ऑर्गनाईज करतात, ते प्रत्येक जिल्हा ऑर्गनाईज करतात. आता तुम्हाला बेटर स्विमिंग येते इथे समजा, तर नालेगावमध्ये खूप सारे बेटर स्विमिंग येते मुलांना. मग 8 दिवसासाठी मला कॉल केला, तर सर तुम्ही या 8 दिवस मुलं आहे उत्कृष्ट चांगले तुमचं बघा त्याच्यात काही बदल करता आले तर त्यांना 8 दिवसामध्ये मी स्ट्रोक शिकून देतो. मी 8 दिवस चालले गेलो माझ्या व्हिडिओ का 8 दिवसामध्ये ते त्या स्ट्रोकची प्रॅक्टिस करते, पुन्हा मी 8 दिवसानंतर पुन्हा दुसरा स्ट्रोक शिकवणार. ते असं केलं कारण की मी जे स्ट्रोक शिकवले सांगा ते त्यांना स्पर्धेला बेनिफिट होईल. मग असे करून आपले खेळाडू घडत जाते. आपल्या सिटीतूनच नाही तर खेळायचं सुद्धा स्विमिंग मध्ये खेळायचे खूप कमी प्रमाण असतात. कमी प्रमाण असं म्हणजे ते त्यांना स्विमिंग करता येते का नाही त्यांना तिथपर्यंत माहितीच पोहोचते. स्पर्धा कशा होत्या, काय होत्या, त्यांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, पुढं करायचं, काय करायचं, त्या रजिस्ट्रेशनला किती खर्च येतो, काय येतो, या कुठल्याही गोष्टी त्यांना माहिती. आपल्याकडे फक्त गावाकडले जे मुलं असतात ते फक्त एक हाऊस म्हणून पोहोचतात फक्त, पण त्याला प्रोफेशनल नाही बनवते. एक फक्त आपल्या गावाकडे एक जीवन वाचवण्यासाठी वा एक आवश्यक आहे तर त्या गोष्टीसाठी ते करतात. तर मग हे जर विद्यार्थी या स्पर्धेच्या याच्यात घ्यायचे असेल तर त्यांच्यासाठी काय सांगा? DSO म्हणून एक डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिस, DSO औरंगाबाद, DSO जालना, DSO औरंगाबाद जर टाकलं तर ती साईट यावं त्याच्या DSO ची, ती टाकली की त्याचे फॉर्म ओपन होतात. मग त्याचा युडायस असतो, त्या युडायस वर सगळी माहिती भरावं लागते. तर ती शालेय भरते पूर्ण. ती तुमची जिल्हा परिषद शाळा जी असेल ती शाळा माहिती भरते. त्या शालेय अंतर्गत स्पर्धा होतात, शालेय स्पर्धा म्हणून त्याला नाव येतं स्पर्धेला, तर ते तुमच्या शाळेतूनच भरले जाते. आणि आपल्या आता आजची परिस्थिती अशी प्रत्येक घरातला विद्यार्थी या शाळेत जातो. शाळेत जातो म्हणजे तिकडे तो शिकतो म्हणजे त्याचं तिथं ऍडमिशन आहे, सगळ्या गोष्टी तिथे भेटतात. त्याला फक्त राहिलं प्रॅक्टिसचा विषय, तो इथं प्रॅक्टिस करतो, तिकडे प्रॅक्टिस करतो आणि तिकडे शालेय विभागात आपली नाव नोंदणी करतो. जसं आपल्या मग गावामध्ये जर गेले तुम्ही समजा आपल्या शाळेत गेले तर भरण निंबाळकर सर म्हणून आहे, त्यांच्याकडे जाऊन फक्त सांगायचं मला DSOचं रजिस्ट्रेशन करायचंय, अंडर 14 मुलं आहे माझे, अंडर 17 आहे, अंडर 19 आहे, सर माझा एक ग्रुप आहे, तुमच्या शाळेत शिकणारा मुलांचा एक ग्रुप, त्याला बेटर स्विमिंग येते, चांगली स्विमिंग येते त्या मुलांना, त्या मुलांचं तुम्ही रजिस्ट्रेशन करा सर. सगळं ते शाळा रजिस्ट्रेशन करते आणि त्याच्यामध्ये तालुका स्तरीय होतं, त्यानंतर जिल्हा होतं, जिल्ह्यानंतर विभाग होतं, विभाग नंतर राज्य होतं, राज्यानंतर नॅशनल होतं, नॅशनल नंतर खेलो इंडिया होतं. त्यांचं जे खेलो इंडिया होती ते इंटरनॅशनल साठी किंवा वर्ल्ड गेम साठी क्वालिफाय होतं. त्या खेळामध्ये खूप सारे आपल्याला संधी खेळामधून गावापर्यंत माहितीच नसल्यामुळे
तर आपलं म्हणजे प्रत्येक पालक जागरूक झाला पाहिजे, प्रत्येक जण जागरूक झाला पाहिजे, ज्यावेळी ते केले पाहिजे. क्रीडा शिक्षक ही पोस्ट आहे नेमकी, पण शाळेत जाऊन क्रीडा शिक्षकांची काय काम आहे, क्रीडा शिक्षक कसा काम करतो, त्याच्या नेमकी काय काम आहे, आपण जाऊन प्रश्न विचारले पाहिजे. आपण म्हणतो निंबाळकर सर आहे ते खेळ शिकवतात, बस खेळ म्हणता आपण सोडून देतो, तीच बोलणे. तर नेमकी खेळ म्हणजे कोणते कोणते खेळ येतात, कोणत्या खेळामध्ये ते सहभागी करतात, काय करतात, या गोष्टी सगळ्या गोष्टी तिथे सांगितल्या गेल्या. तुम्ही तिथे जाऊन पालकांनी विचारलं तर ते तुम्हाला सांगतील. तुम्ही तिथपर्यंत गेलेच नाही, विचारलंच नाही, तुम्हाला ती माहिती पोहोचत नाही. तर तुम्हाला आपल्या पालकांनी प्रत्येक गोष्टीत आपण शिक्षणासाठी जागरूक असतो. तर आता शक्यतो खूप सारे पालक सुशिक्षित झाले, तर जे जुने लोक होते, अडाणी लोक होते, ते खूप कमी राहिले. आता खूप सारे सुशिक्षित झाले. आपण शाळेत गेलो पाहिजे, प्रत्येक गोष्टीची इन्क्वायरी केली पाहिजे. जसं आपण जातो विद्यार्थ्याला, तर माझ्या मुलांना मार्क कमी आले म्हणून तक्रार घेऊन जातो, माझा मुलगा कुठे कमी पडला बा, त्याला कमी मार्क पडले, तर तुम्ही काही शिकवलं नाही, ही तक्रार घेऊन आपण जसं जातो तसं आपण स्पोर्ट्सची बी तक्रार घेऊन गेलो पाहिजे. माझा मुलगा आहे, माझ्या मुलाला तुम्ही स्पोर्ट्स मध्ये इन्व्हॉल्व करा, त्याला घ्या, त्याची क्षमता कोणत्या स्पोर्ट्स मध्ये बघा, त्याला सगळे खेळ खेळू द्या, खेळ खेळल्यानंतर त्याला ते क्षमता जसं वापरू द्या, त्याची क्षमता बघा. तो रनिंग मध्ये चांगला असेल त्याला रनिंग मध्ये घ्या, तो थ्रोईंग मध्ये चांगला असेल थ्रोईंग मध्ये घ्या, तो जम्पिंग मध्ये असेल तर जम्पिंग मध्ये घ्या, तो रेसलिंग मध्ये चांगला असेल रेसलिंग मध्ये घ्या. म्हणजे हे गुण त्याचे डेव्हलप करा. तर खूप सारे जमानवाडीचे मुलं आहेत ते स्पोर्ट्स मध्ये इन्व्हॉल्व होतात, तसे आपल्या गावातून खूप कमी मुलं आहेत ते स्पोर्ट्स मध्ये इन्व्हॉल्व होतात. तर मग पालकांचा स्पोर्ट कडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा निगेटिव्ह वाटतो ना, तर अशा पालकांसाठी काय सांगतात जे स्पोर्ट्स कडे निगेटिव्ह बघतात? तर मी एकच सल्ला देईन, जे मी ह्याच्यातून सांगितलं का तुमचा मुलगा इंटरनॅशनल होतोय, आज तुम्हाला स्पर्धा परीक्षा करणार आहे, तुम्हाला युपीएससी करणार आहे, एमपीएससी करणार आहे. आता क्लास 2 ची पोस्ट पाहिजे तुम्हाला एमपीएससी करणार आहे, एमपीएससी तुम्हाला प्री एक्झाम देणार आहे, प्री नंतर मेन देणार आहे, मेन नंतर इंटरव्ह्यू देणार आहे, आणि ह्या गोष्टी कंटिन्यू फेल होत जातात. फेल झाले का ते नकोच वाटायला लागतं त्यांना, ही खूप किचकट गोष्टी आहे. स्पोर्ट्स म्हणजे काय आहे, छंद आहे, आवड आहे, तो आवडीने करतात त्या गोष्टी. पण ते तुमची आवड जपत जपत तुम्ही इंटरनॅशनल पर्यंत जातात. इंटरनॅशनल पर्यंत काय गेले तुम्हाला गव्हर्नमेंट डायरेक्ट पोस्ट द्यायची ना क्लास 2 ची. तुम्हाला स्पर्धा परीक्षेत तेवढीच मेहनत करणार, स्पोर्ट्स मध्ये तेवढंच करणार, पण इकडे असं खेळत करणार, इकडे मेंटली ट्रेस नाही तुम्हाला, इकडे फिजिकली ट्रेस आहे तुम्हाला. फिजिकली ट्रेस येतो पण तो तेवढ्या नंतर फ्री बी होतो, थोडा वेळा होत असतात. एकदा तुम्ही फिजिकल मध्ये एकदा स्पोर्ट्स मध्ये आला, तुमचं एकदा फिजिकल स्ट्रॉंग झालं, तर तुम्ही 42 किलोमीटर जर कंटिन्यू पोहोचले तरी तुमची बॉडी साथ देते. त्याचं मृत्यूमध्ये उदाहरण तुम्ही तर आता होळकरच्या समारोपाकडे आपण वळूया. तर शेवटचाच प्रश्न विचारतो सर, तर पोहता येणं हे फक्त पाण्यापुरतच नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक आपल्या संघर्षात पोहता आलं पाहिजे, तर ह्या वाक्यावर तुम्ही काय सांगा? हे जे आपलं आयुष्य आहे हे सागरासारखं आहे. जे सागर आहे, सागराचा सागर हा तांग सागर असतो, तसं आपलं आयुष्य हा तांग आहे आयुष्य. आपल्याला फोन येणं गरजेचंच आहे. तुमच्या नात्यात असेल, तुमच्या संबंधात असेल, तुमच्या दैनंदिन व्यवहारात असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रवाहात राहावं लागतं. तुम्ही जर प्रवाह सोडले तर तुम्ही पाण्यासारखे होता. जो प्रवाही पाणी असतं ते शुद्ध असतं, जे थांबलेलं पाणी असतं ते गढूळ असतं, आणि जे पाणी हलतच नाही ते सडलेलं असतं. सडलेलं असतं. म्हणून नेहमी प्रवाहात प्रत्येक ठिकाणी प्रवाहात राहिल्यानंतर तुमचं करिअर घडतं, आयुष्य घडतं, सगळ्या गोष्टी सगळ्या घडून येतात आणि तुमचं आयुष्य खूप सुंदर होतं. आयुष्य सुंदर होतं आणि त्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीला सामोरे जावं आणि त्या तुम्हाला प्रत्येक गोष्टीला फेस करता आलं पाहिजे. जसं मी दिवंगतवर मात करून मी इथपर्यंत माझा जो प्रवास होता, मी संघर्ष होता, आता माझं 36 वय चालू आहे. 36 पर्यंत खूप सारे संघर्ष आले आणि त्या संघर्षाला प्रत्येक 2 हात करत गेलो. आणि जसं पाण्यात 2 हात मारतात तसं आयुष्यातही चालताना ते 2 हात मारत मारत मी आता आयुष्यामध्ये पुढे चाललोय. नक्कीच. तर तुमचीच प्रेरणा घेऊन कदाचित पुढचे पण खेळाडू घडत आहेत आणि तुम्ही घडवणार. तर हो, धन्यवाद. तुम्ही आमच्या पॉडकास्ट मध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना तुमचा गावापासून तर इंटरनॅशनल पर्यंतचा जलतरणपटूचा हा प्रवास सांगितल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभारी आहोत. तर धन्यवाद.
हम्म.